सर नमस्कार. नमस्कार. ताई नमस्कार. शाळेतील सगळ्या शिक्षकांच्या मुलाखती घेत घेत आज तुमचा नंबर लागला आहे. तर बरेच दिवस चाललं होतं. त्यात आपल्या सरांचं महाजन सरांचं पण दुःखद निधन झाल्यामुळं मध्ये थोडासा आमचा गॅप पडला. तर आपण सुरुवात करूया. आपण आयुष्यातली बरीच वर्षे एकत्र काढलीत, तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी मुलांना उत्सुकता असते की आपल्या शाळेच्या जीवनाच्या पूर्वी किंवा आम्ही शाळेतून बाहेर पडल्यानंतर सर किंवा बाईंनी कशा पद्धतीचं जीवन जगत आहेत किंवा सुरुवात तुमच्या आयुष्याची कुठून झाली. तर त्याबद्दल थोडंसं कुतूहल सगळ्यांनाच असतं. त्यासाठी आमचा सगळा खटाटोप आहे. मला आता सांगा सर, आपलं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव एनपे, तालुका कराड, जिल्हा सातारा. हां. एनपे हे तसं कराड तालुक्यातील टोकाचं गाव, डोंगर कपारीमध्ये बसलेलं छोटंसं गाव. त्या डोंगरावर एक वाघजाईचं मंदिर आहे आणि गावाच्या पश्चिमेला माझ्या आजोबाने बांधलेला चौसुपी वाडा आहे. त्या आमची जी जमीन होती वाड्याभोवती, त्याभोवती आमच्या आजोबाने बरीचशीच विविध प्रकारची झाडं लावली होती, फणस, आंबा वगैरे वगैरे. आणि हा वाडा गावाच्या बाहेर असल्यामुळं असा जंगलात असल्यासारखा वाटायचा. आणि त्या ठिकाणी त्या काळचे म्हणजे पारतंत्र्याच्या काळामध्ये काही स्वातंत्र्य सैनिक वगैरे यायचे, ते आमच्या वाड्यामध्ये थांबायचे. आणि इकडून आलेले स्वातंत्र्य सैनिक वाड्यामध्ये रात्री जेवण करायचे वडिलांच्याकडं आणि ते शिराळा मार्गे इकडं ते धाव घेत असत. अशा पद्धतीनं आमच्या वडिलांनी स्वातंत्र्य सैनिकांनाही सांभाळायचं काम केलं होतं. बरोबर, छान. अशा पद्धतीनं माझे वडील तसे फार धाडसी, करारी होते. गावामध्ये त्यांचा फारच रचक होता. म्हणजे सर्वसामान्य माणसं आमच्या वडिलांच्या असं चेहऱ्याकडे सुद्धा बघायचे नाहीत, इतका दरारा होता. गावचे ते पोलीस पाटील होते. आपण साधारण कोणता काळाबद्दल बोलतोय? म्हणजे हा काळ साधारणतः 1935च्या आसपासचा काळ असावा माझ्या मते. बरोबर, 90 वर्ष. होय. अशा काळामध्ये माझे वडील अत्यंत धाडसी, करारी, असे रुबाबदार व्यक्तिमत्वाचा माणूस होता. बरोबर. त्यांना अनेक छंद होते. शिकारीचा छंद होता, शर्यती, गाड्यांच्या शर्यती घेणं, असे विविध प्रकारचे छंद त्यांनी जोपासलेले होते. आणि आमचे कैलासवासी दादा उंडाळकर, त्या भागातली फेमस व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्याबरोबरही त्यांनी काम केलेलं आहे. 1942च्या लढ्यामध्ये दादा उंडाळकरांच्या बरोबर आमचे वडीलही होते. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांची कार्यपद्धती होती. आणि त्यांनी सुरुवातीचं जीवन म्हणजे ते सुरुवातीला पैलवानकीही करत होते. काही काळ ते कोल्हापूरच्या तालमीमध्ये होते. त्यानंतर उद्योगासाठी किंवा व्यवसायासाठी म्हणून ते मुंबईला गेले. त्यांनी 2-3 दुकानं चालू केलेली होती, परंतु तिथं त्यांचं मन लागलं नाही. म्हणून ते थोडासा आर्थिक तोटा सहन करून ते परत आले गावी. आणि परत त्यांचा उद्योग शिकारीचा, शर्यतीचा असा चालू झालेला होता. कारण आमच्या वाड्यामध्ये त्यांनी पाळलेली एक बैलजोडी होती शर्यतीची. त्यांचा शिकारीचा नाद असल्यामुळे त्यांच्याकडं झेल्या नावाचा एक कुत्रा होता. म्हणजे बैलाच्या झुलीबरोबर त्या झेल्यालाही त्यांनी हे केलेली होती. घरचेच मेंबर होते ते. घरचाच मेंबर होता त्यांचा. रेशमाची झुल शिवलेली होती. इतके वडील आमचे म्हणजे हौशी होते, परंतु त्यांना जास्त काळ जीवन मिळालं नाही. आपण आता भावंड किती तुमची? तुम्ही आम्ही 5 भावंड, हां, 3 भाऊ आणि 2 बहिणी. आपण किती नंबरचे मग? मी 2 नंबरचा. मोठे भाऊ? मोठे भाऊ, हां, 2 नंबरचा मी. 2 बहिणी, एक मोठी बहीण होती आहे. तिचं लहानपणीच म्हणजे वयाच्या 2.5 वर्षाला तिचं लग्न झालं होतं. वयाच्या 2.5 त्या पद्धतीनं. अरे बाप.
आणि एक माझ्या पाठीची एक बहीण होती आणि तिच्या पाठीचा एक भाऊ होता. आता 40 वर्ष सुद्धा पोरं शिक्षणाच्या निमित्तानं लग्न करत नाहीत. करत नाही. बरोबर. मग आपलं लहानपण सगळ्या भावंडांचं गावामध्येच गेलं. शालेय शिक्षण आपलं कुठे सांगतो गेलं? ते. होय होय. माझे वडील वयाच्या साधारण 42-43 ला अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं. बरं. त्यावेळी ते गावी होते आणि माझी आई त्यावेळेला माझ्या आजोळी होती, मामांच्याकडे डिलिव्हरीसाठी गेलेली होती. बरं. तिला एक लहान बाळ झालेलं होतं. बरं. मग वडील गेल्यानंतर 2-3 दिवसातच ते बाळही गेलं. होय. बाय आणि वडिलांच्या उत्तरकार्या दिवशी आईचं निधन झालं. अरे बापरे. म्हणजे त्यावेळी होय होय. म्हणजे अटॅचमेंट तेवढी जास्त असायची. वडिलांच्या धसक्यानं आईचं हे झालं होतं. बापरे. मग आमच्या आईनं आमच्या मामांना जवळ बोलवलं, म्हणजे भावाला, आणि माझ्या तिन्ही मुलांना शिकवलं पाहिजेस असं त्यांच्याकडून वचन घेतलं. मग सगळे सोयीस्कर आटोपल्यानंतर मामाने आम्हाला उंडाळ्यामध्ये आणलं. तिघा भावांनाही शाळेत घातलं. स्वतःच्या मुलापेक्षाही आमच्यावर ते प्रेम करत होते. आणि माझी धाकटी बहीण होती ती माझ्या आत्यानी कराडला घेऊन गेल्या होत्या. म्हणजे आम्ही तिघही भाऊ उंडाळ्यामध्ये शिकू लागलो. ते गाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकरांचं गाव होतं. त्यांचा मुलगा म्हणजे आपले कैलासवासी दिनकररावजी पाटील, एकेकाळी आपल्या जिल्ह्याचे CEO आणि कलेक्टर पण होते. बरोबर. ते आमचे अगदी निकटवर्तीय होते. म्हणजे उंडाळ्यामध्ये मी शाळा शिकत असताना मामांचं लक्ष माझ्या अभ्यासाकडे जास्त असायचं आणि मला विविध स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावणं, पाठांतर करायला लावणं, अशा पद्धतीनं जातीनं तुमच्याकडे लक्ष जातीनं आमच्याकडे मामाने लक्ष दिलं होतं. आणि त्यावेळेला तालुक्यामध्ये म्हणजे उंडाळे भागामध्ये 7वीची केंद्र परीक्षा असायची. त्या केंद्र परीक्षेत मी पहिला आलेलो होतो. अरे वा. त्यानंतर होय PSC परीक्षा म्हणायची त्याला. बरोबर. त्यानंतर दादा उंडाळकर हायस्कूल होतं. हां. त्या हायस्कूलचे सेक्रेटरी माझे मामाच होते. हां. मग त्या हायस्कूलमध्ये मी प्रवेश घेतला आणि 8वी ते 11वीपर्यंत तिथं शिक्षण घेतलं. त्यावेळेला मी 11वीच्या वर्गामध्ये हायस्कूलमध्ये पहिला आलेलो होतो. हे शिक्षणाची आवड म्हणा किंवा तुमच्यावर जातीनं लक्ष देऊन तुमच्याकडं तुमचं सगळं करून मामानी पुढाकार घेऊन घेतलं सगळं. पुढाकार करून मामानीच घेतलं. आपले बंधुराज माझा थोरला बंधू त्यावेळेला म्हणजे वडील वारले त्यावेळेला 10 वर्षाचा होता. तोही तिथंच शिकत होता. हां. त्याचं एवढं अभ्यासाकडे लक्ष नसायचं. त्यामुळे मामाने त्याच्याकडे जरा दुर्लक्ष. आणि धाकटा भाऊ 3 वर्षाचाच होता. तोही शिकत होता. आणि धाकटा भाऊ मोठा भाऊ SSC झाल्यानंतर SSC पास झाला कसा तरी. आणि त्यानंतर आमच्या दिनकरराव पाटलांनी म्हणजे माजी जिल्हाधिकारी यांनी त्याला बांधकाम खात्यामध्ये नोकरीला लावलं होतं, सुपरवायझर वगैरे म्हणून एखादा कोर्स करून. आणि माझं शिक्षण चालू झालं. मी इथं 11वीची परीक्षा पास झाल्यानंतर कराडला सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मग कराडला मी PD आणि FY सायन्स ही 2 वर्ष काढली. आणि FY पास झाल्यानंतर मी सातारला BScला सायन्स कॉलेज सातारला ॲडमिशन घेतलं. आणि त्या ठिकाणी मी BSc फिजिक्स हा विषय घेऊन पास झालो. सर तुम्ही 11वीला हायस्कूलमध्ये पण तुम्ही नंबरमध्ये आला. त्यावेळी डोक्यामध्ये पुढं शिकण्याबद्दल किंवा शिक्षण हेच आपल्याला आयुष्यात तारून पुढे नेईल अशी ही जाणीव तुम्हाला केव्हा आली? मला बाबा शिकल्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला वडील नाही आहेत आणि आपण शिकलं पाहिजे, पाठी भाऊ बहीण पण आहे, ही जाणीव तुम्हाला व्हायला लागली होती की मामानी बर्डन देऊन तुम्हाला शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं? नाही, पुढं शिकण्याची माझी इच्छा होती. आपण पुढं शिकलं पाहिजे. आणि मामानाही असं वाटत होतं की आपल्या भाच्यांना जास्तीत जास्त शिकवावं. आणि म्हणूनच त्यांनी मला 11वी झाल्यानंतर कॉलेजला घालण्याचा विचार केला. आणि त्याने मला कराडला नेऊन सायन्स कॉलेज कराडमध्ये प्रवेश घेऊन दिला PD सायन्ससाठी. बरोबर.
मग राहण्यासाठी हॉस्टेल केलं का? राहण्या हॉस्टेल मिळत नव्हतं तिथं त्यावेळेला आम्ही कराडमध्ये राहत होतो खोली घेऊन. हां आणि रोज उंडाळ्याहून एस टीनं बसनं डबा यायचा. आम्ही बरेच विद्यार्थी एकत्र ग्रुप करून राहत होतो. आणि एस टीतून उंडाळ्याहून डबा आल्यानंतर आमचे 4-5 जण एकत्र असल्यामुळं दररोज एक जण डबा आणायचा, संध्याकाळी एक जण ठेवायला जायचा. अशा पद्धतीनं आमचं शिक्षण चाललं होतं. आणि आता तुम्हाला मी इथंच थांबवतो जरा मध्ये. मला सांगा, वडील शिकारी तुमचे होते, मगाशी तुम्ही बोलता बोलला. होय एखादी आठवण वडिलांची शिकारीबद्दलची? होय आठवण म्हणजे मला माहीत असलेली आठवण म्हणजे लोक सांगतात गावातले आमच्या की आम्ही वाड्यामध्ये झोपलेलो होतो आणि पहाटेची वेळ होती, तांबडं फुटत आलेलं होतं. त्यावेळेला वाड्याच्या बाहेर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज जोरदार येऊ लागला. त्यामुळं वडील नेहमीचा आपला बरचा किंवा काठी काहीतरी घेऊन बाहेर आले. ते बाहेर आल्याबरोबर त्यांचा आवडता कुत्रा बरोबर असायचा, झेल्या म्हणून, तोही बरोबर होता. आणि पुढं ते जात असताना झाडीतून त्यांच्यावर वाघानं झेप घेतली आणि वडील काठी उगारायला लागले. एवढ्यात आमच्या झेल्या कुत्र्यानं वाघानं हे केल्यामुळं झेल्या कुत्र्यानं वाघाच्या तोंडात जबड्यातली जीभच ओढून काढली. अरे बापरे. हा प्रसंग लोक सांगतात. आणि त्यावेळेला वडिलांनी काट्याने धाड करून त्या वाघाला त्या ठिकाणी झोपवलं आणि आमचा कुत्रासुद्धा त्यामध्ये मेला. कुत्र्यानं वडिलांची प्राण वाचवले असं म्हणायला हरकत नाही. एवढं जीवापाड कुत्रासुद्धा त्यांच्यावर प्रेम करत होता. ओके ठीक आहे. म्हणजे ह्या आठवणी पूर्वीच्या होत्या. महाराजांच्या बरोबर लोक जाण्याची, शिकारी करायची, अशा बऱ्याच जणांच्या आहेत. म्हणून तुम्हाला प्रसंग म्हटलं काय आहे का एक तर विचारलं. वडील करत होते तसं भरपूर. सर मला सांगा, आता तुमचं कॉलेज व्यवस्थित रुटीननं कराडमध्ये सुरू झालं. कॉलेज पूर्ण कुठंपर्यंत तुम्ही केला? कराडमध्ये मी FY सायन्स झालो. FY सायन्स. हां. PD आणि FY सायन्स. आणि त्यानंतर मी सातारला गेलो. ओके. सायन्स कॉलेज सातारा. SY साठी? हां, SYTY साठी. बरं. पुढं SYला मी ॲडमिशन घेतलं आणि SY झाल्यानंतर BSCला ॲडमिशन घेतलं आणि मी सातारा सायन्स कॉलेजमधून BSc फिजिक्स विषय घेऊन पास झालो. मग आता BSc फिजिक्स झाल्यानंतर नोकरी करायची किंवा काय या विचारात मी होतो किंवा मामाही होते. तर माझा मोठा भाऊ म्हटला, वसंतरावला पुढं शिकवायची माझी इच्छा आहे. म्हणून मग मामा म्हटले, तू आता MSCला ॲडमिशन घे. म्हणून मी शिवाजी विद्यापीठात जाऊन MSc फिजिक्सला ॲडमिशन घेतलं. मग दुसरा तुम्हाला ऑप्शन कोल्हापूर शिवाय नव्हता. नाही, सातारलाही फिजिक्स होतं, पण तो वेगळा विषय होता, स्पेक्ट्रोग्राफी वगैरे हे. तो मला घ्यायचा नव्हता. म्हणून मी शिवाजी कोल्हापूरला शिकायला आलो. इथं ॲडमिशन तुम्हाला इझिली मला मिळालं मेरिटनुसार. MSc फिजिक्स. MSc तुमची पूर्ण झाली कोल्हापूरमध्ये. त्याच्यानंतरचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे 1972ला मी MSc फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि वायरलेस हा विषय घेऊन झालो. बरोबर. त्यानंतर गावी आलो आणि गावी म्हणजे उंडाळ्याला आलो. काही काळ उंडाळ्यामध्ये सुट्टीमध्ये राहत होतो. इकडं पाहुण्यांच्या गावांना इकडं तिकडं फिरणे वगैरे. सुट्टीतला शिक्षण एकदा पूर्ण झालं होतं. झाल्यानंतर प्रत्येक पाहुण्यांच्या गावी जायचं, फिरायचं, यायचं असं माझं सुरू होतं. आणि MScचा निकाल जूनमध्ये लागला. बरोबर. आणि MScचा निकाल जूनमध्ये लागल्यानंतर मग डोक्यात एकच विचार मामांच्या माझ्या सर्वांच्या की आता नोकरी केली पाहिजे म्हणून. मग नोकरीच्या शोधात मी इकडे तिकडे फिरत होतो. आणि काही दिवसांनी मग मी कोल्हापूरला आलो. आमचे निकटवर्तीय दिनकरराव पाटील त्यावेळेला जिल्हा परिषदेचे CEO होते. होय. मग मी त्यांना बापू म्हणायचो आम्ही. त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो. मग ऑफिसमध्ये भेटल्यानंतर मला म्हटले, वसंता, कोल्हापूर जिल्हा परिषदेने एक विद्यानिकेतन चालू केलेलं आहे आणि त्या विद्यानिकेतनमध्ये जिल्ह्यातील मिरिटची मुलं 4थी पास झालेली येतात.
तर त्या ठिकाणी सायन्सची एक जागा रिकामी आहे. त्यांना सगळी माहिती होती विद्यानिकेतनची. बरोबर CEO असल्यामुळं हो, सायन्सची एक जागा रिकामी आहे, तू तिथं नोकरी करतोस का? तर दुसरा कुठलाच विचार माझ्या पुढं नव्हता. हां मी लगेच त्यांना येस म्हटलं. मग लगेच दिनकरराव पाटलांनी ह्यांना जोमो साळुंक्यांना फोन केला. हां मग जोमो साळुंके सर म्हटले पाठवा त्याला. हां 72 साली साळुंके सरांचा हे झालं होतं, जगदाळे सर जाऊन साळुंके सरच आले होते. साळुंके सरच होते. बरोबर. मग मी साळुंके सरांना भेटलो. त्यांना पण आनंद झाला मला बघून. आता जसं आम्हाला उत्सुकता असते की आमच्या शाळेतील पहिला दिवस, तसं वाड्यामध्ये 233 दिवाळमध्ये तुम्ही पहिला ज्यावेळी पाय ठेवला पायला ठेवला. त्यावेळेचा एखादा क्षण डोक्यात असलेला सांगा आम्हाला. असं मी वाड्यामध्ये शिरताना खरोखर मला टेन्शन आलेलं होतं हां की बाबा आता या ठिकाणच्या प्राचार्यांना आपण भेटणार आहोत आणि आपल्याला नोकरी मिळेल किंवा नाही. टेन्शन आम्हाला चालवतं असं नाही, तुम्हाला एक टेन्शन. आम्हालाही टेन्शन आलं होतं. मग जोमो साळुंकेंच्या ऑफिसमध्ये मी शिरलो आणि त्यांनी मला बघितलं आणि या असं म्हटलं आणि हसले म्हणल्यानंतर माझं टेन्शन जरा कमी झालं. ओके. मग मला नाव वगैरे विचारलं आणि मला म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला मी लगेच जॉईन करून घेतो. आणि खरोखरच मला त्याने त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं आणि स्टाफ रूममध्ये घेऊन गेले आणि सर्व शिक्षकांच्या ओळखी करून दिल्या. त्यामध्ये कैलासवासी PK शिंदे सर होते, पोंक्षेबाई होत्या, त्यावेळेला त्या ठिकाणी तावडे सर होते, करकरे मॅडम होत्या, शिवाजी मल्हारी होते त्यावेळेला, बरोबर. RG चव्हाण वगैरे शिक्षक होते. सगळ्यांना बघून मला पण थोडा आनंद वाटला आणि त्या ठिकाणी शिंदे सरांनी वगैरे मला काही प्रश्न विचारले, इकडं तिकडं ओळख करून घेतली. मग थोडंसं मला बरं वाटलं. मग जोमो साळुंके म्हटले उद्यापासून या तुम्ही शिकवायला वगैरे इकडं आणि इथंच राहा म्हणून सांगितलं. मग मी नुसताच MSc झालेलो होतो आणि मला शिकवण्याचा तसा काहीच अनुभव नव्हता किंवा काही नव्हता. मग जोमो साळुंके सरांनी तुमच्या 8वी 9वीपर्यंत 9वीचा वर्ग निघालेला होता, त्या वर्गामध्ये मला घेऊन गेले ते आणि मुलांची ओळख करून दिली. हे बघा नवीन PV पाटील सर आलेले आहेत आणि ते तुम्हाला सायन्स आणि गणित हा विषय शिकवतील. त्यांनीच डिक्लेअर केलं, मी MSc फिजिक्स असल्यामुळं. आणि तसं मला थोडंसं टेन्शन होतं, आता आपण अभ्यास केलेला नाही, काय शिकवायचं, कसं शिकवायचं. मग स्टाफ रूममध्ये आल्यानंतर मला त्यांनी 8वी 9वीची फिजिक्स आणि सायन्स आणि गणितची पुस्तकं दिली आणि तिथून पुढं दुसऱ्या दिवसापासून मी माझं शिकवण्याचं काम चालू केलं. एका रात्रीमध्ये मी एक सायन्सचं प्रकरणच पाठ केलं होतं. बरोबर. अगदी खडा बोलत होतो. आलो तो वर्गामध्ये तर माझ्याकडे सगळे रोखून बघत होते. म्हणजे ज्ञानेश्वर मुळे, सुनील पाटील, पहिली बॅच होती ती. तू त्या बॅचमध्ये नव्हतास ना? नाही, माझी चौथी बॅच. चौथी बॅच. सुनील पाटील, ज्ञानेश्वर मुळे, विलास बाळाराम, आपला हा होता तो विलास बाळारामची 3 नंबरची बॅच होती, पण तुमची ज्ञानेश्वर मुळे आणि सुनील होता. हां आणि वाघ होता, विनय वाघ, त्या विनय वाघ होता, रमेश कोलेकर आणि कुलकर्णी कोण तो वीरभद्र कुलकर्णी. हा माझा त्यावेळेला लाडका होता, चांगला हुशार होता विद्यार्थी. हुशार विद्यार्थी शिक्षकांचे लाडके असतात. तो असा म्हणजे इतका शांत होता वीरभद्र, खरोखरच हे होता तो. आणि मी सायन्स म्हणजे सांगतो, सायन्सचं प्रकरण मी धाड पहिल्या दिवशीच. पण मला असं कळलं नाही की विद्यार्थ्यांना हे समजतंय किंवा काय नाही, याचा मी विचारच केला नाही. बरोबर. मग माझ्या लक्षात आलं की मी प्रश्न विचारायला लागल्यावर मग सगळे बावरलेले होते इकडं तिकडं. मग मला समजलं की बाबा शिकवत असताना थोडं शिकून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांना कितपत समजतंय हा भाग बघायला पाहिजे आपण, याची मला थोडी जाणीव झाली. आणि त्यानंतर मी तज्ज्ञ शिक्षक होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. जोमो साळुंके सर माझं तास बघायचे बाहेरून, शिंदे सर, तावडे सर, आणि त्यांनी मला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यामुळं मी प्रत्येक तास माझा विद्यानिकेतनमधला अभ्यास पूर्ण घेतलेला आहे.
पण तुम्हाला गणित आणि सायन्स हे दोन्ही काही शंका शिकवताना वाटल्या किंवा कशा पद्धतीनं आपण पुढं जायचं वाटलं तर त्यावेळी तुम्हाला शिंदे सर किंवा तावडे सरांचं ॲज अ सहकारी म्हणून मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं होत होतं का? अगदीच शिंदे सर, तावडे सर, जोम साळुंखे हे मला योग्य असं मार्गदर्शन करत होते मी विचारल्यानंतर. बरं आणि शिंदे सरांचं तर माझ्यावर जास्तच लक्ष होतं तसं, बरं नवीन असल्यामुळं. तुम्ही शाळेमध्ये आता स्थिरावला असं आपण म्हणू, राहायला तिथंच होता तुम्ही. होय. म्हणजे मुलांच्यात हा तुमच्या दृष्टीनं वसतिगृह ही शाळा किंवा मुलांची एकरूप होणं ती कितपत तुम्हाला जमत गेलं किंवा मुलं तुम्हाला घाबरायची का तुमच्या जवळ लाडाने यायची त्या काळी? तशी का मुलं तुमचा दरारा होता शाळेमध्ये? तसा माझा दरारा होता. मला जरा मुलं घाबरायची, तशी वचकून असायची सगळे, असं हे करून असायची. पण मी त्यांनाही जवळ घ्यायचो, बोलायचो, शिकवायचो, असं या पद्धतीनं आमचं चाललेलं होतं. जोम साळुंखे सरांनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्यासुद्धा शिवाजी मल्हारी आणि आम्ही दोघं पार पाडत होतो. मला वाटतं भोजन बाजार किंवा भोजन कक्षाची जबाबदारी ती माझ्याकडे नव्हती, ती मल्हारी सरांच्याकडे होती. बरोबर. मग पेडणेकर सर तुम्ही असताना आले का नंतर आले? पेडणेकर माझ्यानंतर 1 वर्षाने आले. 1 वर्षाने आले. हे गेले, शिवाजी मल्हारी गेले आणि पेडणेकर आले, असं झालं. शाळेमध्ये तुम्ही स्थिरावल्यानंतर आता नोकरी झाली, शिक्षण झालं, लग्नाचा विचार डोक्यात येत होता का तोही मामानेच डोक्यात घातला? लग्नाचा विचार त्यावेळेला नव्हता. बा त्यावेळेला नव्हता लग्नाचा डोका. फक्त शाळेमध्ये शिकवणं, मुलांच्यात एकरूप होणं. बा त्यावेळेला शाळा संपल्यानंतर चेस खेळणं किंवा टेबल टेनिस खेळणं. सय्यद सर, आर.जी. चव्हाण, करकरे मॅडम यांच्याबरोबर आम्ही नेहमी वेळ मिळेल त्यावेळेला एकत्रित यायचो, खेळायचो, वेळ मिळेल तसा. बरोबर. शाळेत आता शिकवणं तुमचं व्यवस्थित चालू झालं होतं, पगार सुरू झाला होता. मामांची प्रतिक्रिया तुमच्या, मामा ह्या सगळ्या गोष्टीवरती समाधानी होते का? होते. मामा पूर्णपणे समाधानी होते. म्हणजे चांगल्या ठिकाणी 15 दिवसातनं, महिन्यातनं चक्कर असायची मामांची, काय चाललंय. पालक भेटला जशी आमची यायची होय, तसे तुम्हाला तुमचे मामा मामा सुद्धा यायचे. व्हेरी गुड. अगदीच. आता त्याच्यानंतरचा म्हणजे समजा तुम्ही पहिली बॅच 9वीला होती, 9वी 10वी, पहिली बॅच 10वीची बाहेर पडेपर्यंत तुम्ही होताच. पहिली बॅच 10वीची 75ला पडली बाहेर. होय, त्या वर्षीच मी शिकवायला नव्हतो त्यांना. फक्त आम्ही तुम्ही त्या वर्षी नव्हता. 10वीला म्हणजे जुनी 11वी जी होती ना, त्यांना 10वीला मी शिकवलंय. म्हणजे आणि त्याच्या आधीच्या ह्या 75ला तुम्ही शिकवलंय, तुम्ही 74 साली त्यांना शिकवलं ते 10वीमध्ये असतात. होय होय. जुनी 11वी जी व्हायची होती 10वी, म्हणजे सुट्टी सुरू झाली आणि आता जोमनी सांगितलं की आता SSC बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थी पुढे बसणार आहेत, म्हणून मला ते जादा तास घ्यायला लावत होते. बरोबर. मग मी ते जादा तास घेत होतो. बरं. मग आता त्याच्यानंतर तुम्ही शाळेतून पुन्हा बाहेर जाऊन तुम्ही D.Ed वगैरे केलं असं? B.Ed केलं. B.Ed केलं तुम्ही? मी बाहेर जाऊन केलं नाही, मला जिल्हा परिषदेनंच पाठवलं 2 वर्षाने. 2 वर्ष काम केल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत मी गारगोटीला B.Edला गेलो. बरं. त्यावेळेला माझ्याबरोबर 1 वर्ष तिथं काम करणारे आर.एच. मल्हारी होते, ते पण माझ्याबरोबर B.Edला आले होते. हां, तिथे तुम्ही दोघं असल्यामुळं. होय. बरोबर. पुढं नंतर B.Ed केल्यानंतर परत मी विद्यानिकेतनमध्ये जून 75ला हजर झालो. आम्ही त्यावेळी बॅच गेली होती. होय. पहिले दोन्ही बॅच गेल्या होत्या. होय, दोन्ही बॅच गेल्या होत्या. बरोबर. आम्ही त्यावेळी 8वीला आलो होतो. आमचा वर्ग 8वीचा होता त्यावेळी. होय. त्यावेळेला मी इथं 7वीच्या मुलांचं गणित स्कॉलरशिपचं घ्यायचो. बरोबर. असं 7वीला मुलं वगैरे. तुम्हाला कॉन्फिडन्स पूर्णपणे ह्या वेळेपर्यंत शिकवण्याचा झाला होता? चांगला चालू होता. बरोबर. आपलं तर सर मोठ्या भावांचं, मोठे भाऊ तुमच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे ना? होय, 4 वर्षांनी मोठे होते. त्यांचं लग्न? त्यांचंही लग्न झालेलं होतं. त्यांना दोन नाही, त्यावेळीच तुमच्या अगोदर शाळेत असताना? नाही, मी
एम एस सीच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांचं लग्न झालं. मला आठवतं नोकरी तुमची लागायच्या अगोदर. लागायच्या अगोदर. बरोबर, ठीक आहे. मग आपलं सर आता सगळी परत तुम्ही शाळेमध्ये आला, तुमच्या लग्नाचा विचार सर्वसाधारण केव्हा डोक्यात आला का तोपर्यंत पण नव्हताच? तोपर्यंत डोक्यात नव्हता, विचार नव्हता. मी विद्यानिकेतनमध्ये जूनला 1975 जूनला हजर झालो आणि वर्षाखेरीला म्हणजे राज्यामध्ये ज्युनियर कॉलेजेस चालू झाले, हायर सेकंडरीचे वर्ग चालू झाले. बरोबर. 11वी 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हे वर्ग चालू झाले आणि त्या वर्गासाठी MSc BEd, MA BEd अशा शिक्षकांची आवश्यकता होती. बरोबर. त्यामुळे मी MSc BEd होतो म्हणून मला जिल्हा परिषदेनं MR हायस्कूल गडिंग्लजला माझी बदली केली. म्हणजे जिल्हा परिषद तर्फे तुमची बदली झाली? बदली झाली, हो. बरं. मग बदली होताना शाळेतले जे तुमचे काही ऋणानुबंध मुलांच्या बरोबर जे झाले होते, तो क्षण शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक जाताना मुलं रडलेली पण खूप वेळा आम्ही बघितले आणि शिक्षक सुद्धा डोळ्यातून पाणी आलेले बघितले. तर तुमची ऋणानुबंध कशी निर्माण झाली होती? किंवा जाताना तुम्हाला नवीन ठिकाणी चांगल्या मोठ्या मुलांना शिकवण्यासाठी नोकरी मिळाली म्हणून आनंद होता का विद्यानिकेतन सोडतोय याचं दुःख होतं? तसं पाहिलं तर विद्यानिकेतन सोडताना मला सोडावंसं वाटत नव्हतं. पण जोमू साळुंके म्हटले, तुला ज्युनियर कॉलेजला मिळते, पगाराचं स्केल मोठा आहे आणि तुम्ही जावा. म्हणजे ते प्रत्येक वेळेला BEdला सुद्धा ते जावाच म्हटले मला. प्रोत्साहनच द्यायचे. हां, प्रोत्साहनच द्यायचे. सगळ्यांनाच नेहमी ते प्रोत्साहन देत होते आणि त्यांच्या प्रोत्साहनातून मी परत MR हायस्कूल गडिंग्लजला जॉईन झालो. मग MR हायस्कूल गडिंग्लजला पहिलं 2 वर्षे काढली मी आणि 1977ला म्हणजे सुट्टीमध्ये विद्यानिकेतनमध्येच यायचो मी, मेमध्ये वगैरे. भेटल्याशिवाय जायचो नाही. तावडे सर, जोमू साळुंके, शिंदे सर सगळ्यांना भेटल्याशिवाय मी जात नव्हतो आणि एखाद दुसरा दिवस तिथे राहत पण होतो आणि नंतर गावी जायचो. पण MR हायस्कूलला तुम्ही गेल्यानंतर विद्यानिकेतनचे विद्यार्थी आणि MR हायस्कूलचे विद्यार्थी भले ते मोठे असतील पण एक कंपॅरिझन असं जाणवत होतं का तुम्हाला? जाणवत होतं पूर्णपणे. कारण MR हायस्कूलमध्ये मी हजर झालो त्यावेळेला 11वी सायन्स आणि 11वी कॉमर्सला 17-18 विद्यार्थी असायचे फक्त आणि सगळे ग्रामीण भागातले. त्यांना असं इंग्रजीतून सायन्स शिकवायचं होतं त्यामुळे त्यांना समजायला फारच कठीण जायचं. आणि गडिंग्लजला मी गेल्यानंतर ते NK कुलकर्णी त्यांच्याकडे तो विषय होता फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. त्यांनी ती पुस्तकं माझ्या हातात दिली आणि ते रिकामे झाले. कारण एवढं टफ होतं ते सायन्स, फिजिक्स सायन्स इंग्रजीमधून शिकवायचं. त्यामुळं तरीसुद्धा मी जिद्दीनं अभ्यास करून त्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शनही केलं. पण विद्यानिकेतनचे विद्यार्थी आणि ते विद्यार्थी यात भरपूर तफावत होती. तुम्ही ती जाणवत पण होती त्या ठिकाणी. 11वीची पहिली बॅच किंवा बाहेर पडून रिझल्ट लागायच्या अगोदर शाळा सोडून गेला होता. रिझल्ट ज्यावेळी लागला विद्यानिकेतनचा त्यावेळी तुमची प्रतिक्रिया का तुम्हाला उत्सुकता होती का? आपण शिकवलेल्या मुलांची 11वी जुनी 11वीची शेवटची बॅच होती, त्या लोकांचा रिझल्ट काय लागणार ह्याबद्दल आपल्याला उत्सुकता लागली होती का? होय होय, निश्चितच. मग कारण मी विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स हे 2 विषय कसं आहे, शिक्षकांना विद्यार्थ्यांना जसं शिकल्यानंतर रिझल्ट असती तशी शिक्षकांना सुद्धा विद्यार्थी मी शिकवलेला कसा बाहेर पडतोय किंवा किती चांगल्या पद्धतीने येतोय का तुमच्याही काही अपेक्षा, ठराविक विद्यार्थ्यांच्याबद्दल अपेक्षा तुमच्याही निर्माण झालेल्या असतात. मग त्या पूर्ण झाल्याचं समाधान आपल्याला रिझल्ट बघून मिळालं. 100% रिझल्ट आपला लागला होता शाळेचा. MR हायस्कूलला 2 वर्ष आपण असताना आता परत मी येतो तुमच्या लग्नाचं काय झालं ते MR हायस्कूलमधलं 1 वर्ष संपलं काय आणि सुट्टी सुरू झाल्यानंतर 76चं वर्ष संपलं. 77 मे 77ला मी सुट्टीला जाताना विद्यानिकेतनमध्ये आलो. तिथं राहिलो 1 दिवस. मग दुसऱ्या दिवशी जोमू साळुंके सरांनी बोलवलं, पाटील सर इकडे या. मग काय लग्नाचा विचार आहे का?
सर तर आहे म्हटलं. काय बघितलं का, तर मी 2 स्थळं त्यावेळेला बघितली होती. बरं तिथं आर.जी. चव्हाणने एक तिथं त्यांच्या पेठेमधलं एक स्थळ दाखवलं होतं मला, मी कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधलंच. हां. आणि आम्ही कराडला एक थोरल्या भावानं माझ्या दाखवलं होतं. म्हणजे म्हणजे बघायचं चालल्यानंतर मग जो मग म्हटले एक मुलगी आहे, B.एड कॉलेजमधले एक प्राध्यापक आहेत आणि त्यांची मुलगी नुसतंच आता B.एडची परीक्षा तिनं दिलेली आहे आणि तुमचा विचार आहे का लग्नाचा, तर म्हटलं आहे. मग वेळ कशाला पाहिजे, जाऊया बघायला म्हटले. बरं मग लगेच दुसऱ्या दिवशी सगळे शिक्षक जे होते, तावडे सर वगैरे, कोण कोण, आर.जी. चव्हाण, मल्हारी वगैरे, पूर्ण स्टाफ. आम्ही म्हणजे तुमचं कुटुंबच होय. राज्याध्यक्ष काका होते, बाबा मी विसरलो त्यांना, राज्याध्यक्ष जाधव सगळे मिळून आम्ही बरं राजारामपुरीमध्ये 9वी गलीमध्ये हिला बघायला गेलो. बरं आणि म्हणजे सर्वे तसं तुमच्या लग्नाचं मूळ साळुंके सर असं म्हणावं लागेल. होय होय म्हणजे साळुंके सरांनी सुचवले, तुम्ही उठला आणि सगळा स्टाफ तुम्ही बघायला गेला. बघायला गेलो. आता आम्हाला उत्सुकता लागली की त्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये काय घडलं. तुम्ही सांगताय का ताई सांगू देत. त्यांना सांगत होतो बाबा, काय प्रश्न विचार, मला काय आठवत नाही. मी आता ताईंच्याकडे ओळतो. स्टाफ सगळा बघायला आला. आपल्याला स्टाफ हा माहीत नव्हता. पाटील कुटुंबच एवढं मोठं आलंय बघायला. आपली प्रतिक्रिया काय होती? माझं तर पहिली गोष्ट म्हणजे मी त्यावेळेला प्रचंड घाबरलेले होते. कारण माझी आई माझ्या थोरल्या बहिणीची डिलिव्हरी झाली म्हणून मुंबईला गेली होती. हां बाळ 2 महिन्याचं होतं तिचं. मी आणि माझ्या नंतरच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली होती. त्यांची अशी बाहेर लग्न ठरवून झालेली होती. त्यामुळे मुलगी बघायला आल्यानंतर काय करायचं असतं, नमस्कार कसा करायचा, हे कसं द्यायचं, का चहा कसा द्यायचा वगैरे, मला असं मग ते वाकून नमस्कार करू की प्रत्येकाला करायचं सांगायला पण कोण नाही. बरोबर. त्यामुळे म्हणजे आणि मी त्याला घर रंगवायला काढलेलं होतं. त्या पसाऱ्यामधनं शेवटी कशी तरी बैठक व्यवस्था केली होती आणि हे एवढे सगळं एकदम आले. पहिल्यांदा मी जिन्यात पावलं वाजत होती, हादरून गेले होते की ही किती माणसं आलीत मुलगी बघायला. सगळे असे टोकारून बसतायत आणि मी मग बाहेर आल्यानंतर मग त्यांनी काय प्रश्न विचारले मला काय नीट लक्षात पण नाही आहेत. म्हणजे कुठं B.एड केलं, MBSCला काय विषय होते, ते फॉर्मलच फक्त शिकवायला आवडतं का, मग असं जास्त काही प्रश्न असे काही विचारले गेले नाहीत. मी एक नजर फिरवायचा प्रयत्न केला पण नवरा मुलगा कोण आहे ते काय हे मला समजू शकलं नाही. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये दाटीवाटीनं बसले होते. मग हे बघून सगळं चहापाणी झाल्यानंतर हे गेले, सगळी पाहुणे मंडळी गेली आणि तोपर्यंत मी म्हणजे असे बिनधास्त होते. माझा B.एडचा निकाल लागायचा होता. आपण पुढं काय करायचं हे माझे प्लॅन वेगळे होते. मी त्याला IASचा अभ्यासाला सुरुवात करणार होते. त्याची पुस्तकं जमवायला सुरुवात केली होती. लग्न वगैरे हा इश्यू माझ्या डोक्यात अजिबातच नव्हता. आणि पहिलं स्थळ होतं. मला असं वाटलं की एवढा इनामदार घराण्यातला मुलगा आहे, MSc BMSc झाले, प्राध्यापक आहेत, कोण आपल्याला पसंत करतं आहे म्हणून मी सुद्धा असं एक फार कॅज्युअली घेतलं होतं. म्हणजे पाहण्याचा हा कार्यक्रमसुद्धा. मग दुसऱ्या दिवशी साळुंखे सरांनी निरोप आणला. त्याला सर सायकल नाही यायचे बरं का, फोन बी नव्हतेच ना. सायकलने येऊन पडलांना सांगितलं त्यांनी की त्यांच्या घरचे पाहुणे सगळे बघायला येणार आहेत म्हणून. मग परत तिसऱ्या दिवशी गाडी भरून, त्याला अँबॅसेडर होत्या टॅक्सीज, गाडी भरून सगळे बायका. म्हणजे एक स्टेप पुढे गेल्यानंतर कॅज्युअली मुलगा बघून जाणार आहे किंवा आपण बघायचं ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बघायला येणार आहेत म्हटल्यानंतर काही धाकधूक वाढली का तुमची? धाकधूक म्हणजे आता आम्हाला पसंत केलं तर म्हटलं आपलं सगळं अवघडच आहे. उलटी धाकधूक होती. उलटी पसंत केलं तर म्हणजे माझा फोकस MPSCचा याच्याकडे होता, म्हणजे स्पर्धात्मक परीक्षाकडे होता. आणि वडिलांच्या केवळ मागं लागल्यामुळे मी B.एडला ॲडमिशन घेतली होती. B.एड हे काय माझं म्हणजे एम अँड ऑब्जेक्टिव्ह नव्हतंच. मग हे गेले घरचे पाहुणे बघितले त्यात आणि त्यांच्या गाडीचं कमानपाटा तुटला होता. त्याच्यामुळे मग बायका मंडळी आमच्या घरामध्ये आणि बाकीची बाहेर असं. आणि मला समजेना की यांच्याशी मी बोलू का या बायकांशी. म्हणजे जास्त बोललं तर म्हणणार पोरगी आगाऊ आहे.
आणि बोललंच नाही म्हणणं तर गर्विष्ठ आहे. म्हणजे इतकी विचित्र, म्हणजे अक्षरशः केव्हा बाहेर पडतील याची मी वाट बघत होते. अशी माझी अवस्था खूपच खराब झालेली होती. कन्फ्यूज झालं होतं. कन्फ्यूज झालं होतं की म्हणजे काय करावं म्हणजे ते योग्य होईल. बरं. आणि मग झालं, यांनी मला तो वाटेतच बहुतेक होकार दिला आणि निरोप आला की मुलगी पसंत आहे, लग्न ठरवायला बसूया म्हणून. मग वडील म्हटले, काय गं बाई, तुला मुलगा पसंत आहे का? मी म्हटलं ना, मी त्याला पाहिलेलंच नाही. बरं. आणि खरोखरच पाहिलेलं नव्हतं. म्हणजे असं, आता मी खूप धाडशी आहे, त्यावेळेला तितकं होतंय, नव्हतं, हां. नाही जमलं मला. आणि म्हटलं, अण्णा 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही माझं लग्न करू नयेत असं तुम्हाला विनंती आहे. मला 1-2 वर्ष द्या म्हटलं, मी प्रयत्न करते. आणि जर करणार असाल तर तुम्ही बोट दाखवाल त्या मुलाशी मी लग्न करीन. मी मुलगा पाहून तुम्ही माझ्यासाठी जो बघणार ते तुम्ही योग्यच करणार म्हटलं. त्यामुळे मला मुलगा बघण्याची काही आवश्यकता वाटत नाही. आणि बघितल्यानंतर संसार चांगला होईल असं सुद्धा नसतं. म्हटलं शेवटी तो दॅट इज गेम ऑफ चान्स. मग ठीक आहे म्हटले वडील. मग ते आईला बोलवून घेतलं मुंबईहून. यांच्याकडे याद्याला बसली सगळी. ते तिथलं कराडचं दुसरं स्थळ होतं, त्यांचा फार प्रयत्न सुरू होता यांच्यासाठी, मोठा हुंडा घेऊन. आणि माझ्या वडिलांनी तर म्हणजे बघायला आले पहिल्यांदा साळुंखे सर. त्याच वेळेला सांगितलं होतं की बाबा माझी परिस्थिती काही चांगली नाही आहे. आम्ही 8 भावंडं, तर मुलं माझी शिकतायत सगळी. आणि मी फक्त 5,001 रुपये देऊ शकेन. बाकी ते मानपान, हुंडा, अमुक धमुक, दागिने काय यातलं मला काहीही जमू शकणार नाही आहे. त्याच्यामुळे हे जर चालत असेल तर मग तुम्ही पुढची वाटचाल घ्या, नाहीतर मग मुलगी बघितली तर तुम्ही थांबूया आपण इथंच म्हणून. तर यांना सगळ्यांनाच म्हणजे मी पसंत पडले होते बऱ्यापैकी. ते कराडचे पाहुणं ते लग्न हे मॉडेल आणि ते जमेल अशा याच्याच होते त्यावेळेला. पण मग आबांनी माझे दीर थोरले फारच म्हणजे देव माणूस तुम्हाला सांगते. तर ते म्हटले, काही नाही, आम्हाला मुलगी पसंत आहे, तुम्ही एवढं देताय ठीक आहे, आम्ही काही मागत नाही. लग्न ठरलं आणि 8-10 दिवसात लग्न झालं. पण काहीही नाही, 5,001 रुपये फक्त दिले होते. संपूर्ण खर्च दागदागिन्यांपासून आमच्या आबांनी केला. आणि म्हणजे मला म्हणजे आता आपण जीवन समजून घेतोय ना, त्याच्यातला मोठा धडा मी त्यावेळेला शिकले की तसं ते अल्पशिक्षित त्या अर्थाने, म्हणजे फक्त 11वी झालेले होते, परंतु त्यांची समज फार चांगली होती. वैचारिक वैचारिक पातळी फारच चांगली होती. लग्न झाल्यानंतर संध्याकाळी मांडवात वगैरे लोक सगळे जेंट्स झोपले होते, बायका त्या ओसरीवर झोपल्या होत्या. भाड्याचं घर होतं त्याला त्यांचं. आणि मग एक चर्चा होतेच ना, खेडेगावातल्या सगळे वराड होतं. तो काय रे आबा, काय सुद्धा दिलं पाहुण्यांनी, खट नाही, गादी नाही, फर्निचर नाही, हे नाही. मग कुणाच्या लग्नात काय दिलं, कुणाच्या लग्नात काय दिलं, याच्या चर्चा सुरू होत्या. मला खूप टेन्शन आलं. म्हटलं म्हणजे असं वाटतंच ना शेवटी की काय होत, असं नावं ठेवत होते एका अर्थाने. आणि एका असं की अमक्यानं ते दिलं, त्यानं ते दिलं. मग आबा म्हटले, हे बघा, पाहुण्यांनी मला आधी सगळं स्पष्ट केलं होतं आणि मला जी मूळ वस्तू पाहिजे होती ती मला मूळ व्यक्ती अतिशय चांगली मिळालेली आहे, मनासारखी मिळालेली आहे. दोघंही शिकलेले आहेत, त्यांचा परपंच त्यांचे ते व्यवस्थित करतील, आपल्याला काळजी करायचं कारण नाही. ह्या विषयावर आता पुन्हा चर्चा करायची नाही आणि तिला कोणीही याच्यावरनं बोलायचं नाही. का आयुष्यात त्याच्यापेक्षा काय पाहिजे जास्त? नाही, ही अशी लोक होती. आणि खमक्या घरातला जर असा असेल, म्हणजे मुख्य पुरुष घरातला, तर तो संसार नक्कीच चांगला होते. त्यांच्या पुढ्यात कोण जात पण नाही. त्या संस्कारातली हे असल्यामुळे आमचा संस्कार झाला, चांगला संसार झाला. तर मला ताई जरा थोडं पाठीमागं जाऊया. तुमचं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव धुळे जिल्ह्यामध्ये आहे, कासारे म्हणून. बरं. वडील म्हणजे माझे पण आजोबा पोलीस पाटील होते. बरं. माझ्या वडिलांची पण आई ते लहान असताना मारली होती आणि त्यांना सावत्राई आलेली होती. गावातले वतनदार, 100-125 एकर जमीन होती आमची. हे 3 भाऊ, 1 बहीण आणि सावत्र भाऊ आणि 3-4 सावत्र भाऊ आणि त्यांची बहीण, असं ते मोठं कुटुंब होतं तसं. आणि तुमचं लहानपण मग धुळ्याला कासारी तिथंच गेलं? नाही, कासाऱ्यामध्ये तसं आम्ही कधी राहिलो नाही. बरं. वडिलांना माझ्या शिक्षणाची प्रचंड आवड होती. कासाऱ्यामध्ये परिस्थिती अशी आली की ते 13-14 वर्षाचे झाल्यानंतर सावत्राई म्हणायला लागले की आता शेताकडे गड्यांच्या मागं जरा लक्ष द्यायला घरचा माणूस कोणतरी पाहिजे. आणि वडिलांना तर शिकायचं होतं, प्रचंड बेड शिक्षणाचं.
तर वडील अक्षरशः पळून गेले आणि त्यांनी म्हणजे वेगवेगळी कामं करून वार लावून शिकले. ते कोल्हापूरला पण होते, याला आपल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला, आणि कॉलेजचं शिक्षण त्यांनी सयाजीराव गायकवाड सायन्स कॉलेज बडोद्याचं आहे तिथं राहून पूर्ण केलं. ते BSc झाले आणि मग त्यानंतर ते नोकरीला लागले धुळ्याला आणि मग लग्न झालं त्यांचं. माझी आई त्यावेळेला 13 वर्षाची होती, वडील 26 वर्षाचे. व आई त्यावेळेला 7वी शिकलेली होती. आईचे वडील पण मुख्याध्यापक वगैरे असं ते माझ्या आईच्या माहेरचे सगळे शिक्षणामध्ये. मग वडिलांनी भावालाही शिकवलं, नंतर त्यालाही नोकरी लावली. मग आईला वडिलांनी पुन्हा पुढचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. 7वी नंतर 9वीला जाईपर्यंत ती तिथं शिकली. नंतर माझ्या थोरल्या बहिणीचा जन्म होणार होता म्हणून शिक्षकच म्हटले की बाई आता तू बास कर, आता घरी थांब. तिथं मग आईचं पण तरी ती शेवटपर्यंत तिचं वाचन खूप होतं, पाठांतर खूप होतं आणि म्हणजे दिसायला फार सुंदर होती, अतिशय सुंदर होती. तिनं अगदी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या आईवडिलांनी आम्हाला दोघांना, सगळ्याच भावंडांना, आम्ही सलग 6 बहिणी आणि नंतर 2 भाऊ, सगळेही पोस्ट ग्रॅज्युएट, PA डॉक्टरेट किंवा याला IITला MTech एक भाऊ माझा आहे. सगळे स्कॉलर, 4थी 7वीची स्कॉलरशिप सगळ्यांना मिळालेली. 2 बहिणी तर माझ्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या रेसिडेन्शियल स्कूल स्कॉलरशिपमध्ये शिकल्या, जयपूरला महाराणी गायत्री पब्लिक स्कूलला. थोरली बहीण म्हणजे TIFRला सायंटिस्ट होती, म्हणजे जयंत नार्वेकरांच्या बरोबर वगैरे तिनं त्यावेळेला काम केलं होतं आणि तिथं हेड ऑफ द डिपार्टमेंट मॅथमॅटिक्स म्हणून ती रिटायर झाली, डीन म्हणून. तर खूप मोठा मान असतो, म्हणजे जगातल्या निम्म्या विद्यापीठांमध्ये तिला तज्ज्ञ म्हणून लेक्चर्ससाठी वगैरे बोलवलं जात होतं. तर अशा ही सगळी वडिलांनी सुरू करून दिलेली आणि आईनं सांभाळलेली परंपरा. जरी माहेरचं चांगलं असलं, म्हणजे त्यांच्या घरचं चांगलं असतं वडिलांच्या, तरी वडिलांची एक बहीण खूप गरीब घरात दिली होती. मग त्यांनी मग आपली वाट्याची शेती तिला करायला दिली की तुला मुलं तुझी होईपर्यंत, मोठे होईपर्यंत तू तिथं जग म्हणून. त्यामुळे तसं वडिलांच्या एकट्याचा पगार हेच आमचं हे. मग आमचे पहिल्या 4 भावंडांचे जन्म धुळ्यामध्येच झाले. त्यावेळेला वडील तिथं याच्यामध्ये होते, माध्यमिक शिक्षक होते गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये आणि नंतर DED कॉलेजला प्राध्यापक म्हणून आले होते. नंतर वडिलांच्या मग बदल्या होत गेला शिक्षण खात्यात असल्यामुळे. माझं म्हणजे शिक्षणसुद्धा असं थोडंसं धुळ्यामध्ये, थोडं पुण्याला, थोडं सातारा, थोडं कराड, दहिवडी, त्यांच्याबरोबर जिथं जाईल तिथं. आणि महत्त्वाचा संपूर्ण जो आयुष्यातला स्पॅन असतो तो माझा कोल्हापुरात गेला. 68-69ला आम्ही कोल्हापुरात आलो, तेव्हापासून मग पूर्ण कोल्हापुरी. आता माझा पिंड तर 100% कोल्हापुरी झालेला आहे. सुंदर. मग लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी तुम्ही गडिंगला जात MR हायस्कूललाच होता? होय, बरं. 1 वर्षभर होतो. हां, मी लग्नानंतर पण. लग्नानंतर कारण तिथं माझ्या विषयाचा शिक्षक दुसरा असल्यामुळं माझी बदली केली नाही. ताईंचं त्या ठिकाणी काही महिने राहिल्या माझ्या कुठं महिनाभरच हो, इकडं झाले ना मी मुलींच्या विद्यानिकेतन. मुलींचं विद्यानिकेतन चालू झालं. बरोबर. आणि तिला तिथं नाही पुन्हा साळुंके सर नाही, परत त्याने याच्यातर्फे झाली माझी. 77ला जून 77ला आम्ही बाहेर पडलो आणि 78ला शाळा शिंगणापूरला गेली आणि इथं मुलींची शाळा सुरू झाली. पण तुम्ही पहिल्या वर्षीपासून विद्यानिकेतनला मुलींच्या विद्यानिकेतन त्या अर्थाने माझ्या म्हणजे सुरू करताना जे संपूर्ण फेज आहे ती मी पार केलेली आहे. हां, पहिली त्याची सुरुवात माझ्याकडून झाली. व्हेरी गुड. मुलांच्या विद्यानिकेतनला मी हजर झाल्या त्यावेळेला कसं होतं, BSc BEd A ग्रुप हे शिक्षक मिळतच नव्हते आणि जिथं जिथं मी BEdला असताना तास घ्यायला गेले होते त्या शाळांनी जागा ठेवल्या होत्या. मला माझ्याकडे म्हणजे नोकरीसाठी मला 40-45 हायस्कूल्सनी बोलवलं होतं. मग मला चॉईस होता की आपण काय करायचं. पण विद्यानिकेतनबद्दल आता म्हणजे ज्यावेळेला मी शिक्षकसुद्धा झालेले नव्हते, म्हणजे BEdला पण गेले नव्हते, त्याच्या आधीपासून विद्यानिकेतनबद्दल माझ्या मनामध्ये एक अतिशय आपुलकीची भावना होती. त्याचं कारण पण म्हणजे सांगायला हरकत नाही, खूप म्हणजे महत्त्वाची घटना आहे त्याच्यामध्ये.
एकतर ज्ञानेश्वर मुळे हा त्या काळात म्हणजे गाजलेला, दॅट वॉज हॅपनिंग फॉर कोल्हापूर. ते जगन्नाथ शंकर शेठ मिळवलेला मुलगा बहुजन समाजातला. माझी थोरली बहीण जगन्नाथ शंकर शेठची स्कॉलर आहे. अरे वा, ही माहिती मराठा समाजातली पहिली मुलगी. 64 साली ती हिंदीलाही पहिली होती, राज्यामध्ये संपूर्ण राज्यात एकूणात दुसरी होती. आणि फार ब्रिलियंट, म्हणजे ती, त्यात काही प्रश्नच नाही. MScला तिला 91% मार्क आहेत, म्हणजे आहे चांगलं. मग ते एकतर ज्या शाळेमधून हा मुलगा आला, ती शाळा असं मला असं आपुलकीच वाटली, खूपच वाटली. आणि दुसरं एक असं घडलं होतं की 75 साली माझी जी जयपूरला शिकणारी बहीण होती, ती कोल्हापूरला आली होती शिक्षण संपवून, आणि न्यू कॉलेजला होती. तर त्यावेळेला ड्यूक ऑफ एडिनबरो स्कीम म्हणून एक होती. ज्या महाराणी बारल्या, आता त्यांचे जे पती होते, त्यांनी कॉमनवेल्थ कंट्रीजमधल्या प्रत्येक देशातली 2-2 मुलं निवडली होती आणि हाँगकाँगला एक एक्सपिडिशन ठेवलं होतं, अ सॉर्ट ऑफ ट्रेनिंग या विद्यार्थ्यांसाठी. आणि ते ट्रेनिंग संपूर्णपणे मोफत होतं, फक्त आपल्या खर्चाने आपण तिथं पोचायचं होतं. तर आमची परिस्थिती तशी नव्हतीच, कारण आम्ही तर म्हणजे लाल ज्वारी, पिवळी ज्वारी, मका वगैरे सर्व प्रकारचे पदार्थ, म्हणजे कारण वडिलांच्या एकट्याच्या पगारात तिच्यापेक्षा काही वेगळं होऊच शकत नव्हतं. तर वडील म्हटले की मला म्हणजे नाही शक्य, पण म्हटलं अण्णा मला प्रयत्न करायला परवानगी द्या. मी म्हटलं कोल्हापूर आहे, म्हटलं आपलं कोल्हापूरमध्ये पैसे उभे राहायला काही वेळ लागणार नाही. 12,000 रुपये लागणार होते. मी तिकीट 9-9.5 रुपये आणि थोडे इतर खर्चाचे, पासपोर्टसाठी, याच्यासाठी वगैरे. मग मी आपलं पत्र तयार केलं. त्यावेळेला काय झेरॉक्स हा भागच नव्हता. एका पत्राच्या 25-30 प्रती तयार केल्या विनंती अर्जांच्या. आणि मग इंजिनिअरिंग असोसिएशन, कुठं धान्य व्यापारी असोसिएशन, कुठं मेडिकल असोसिएशन, अशा सगळ्या ठिकाणी कॉलेजने तिच्या काही पैसे जमवले. असे आम्ही पैसे जमवत असताना त्या कॉलेजचे प्राचार्य मला म्हटले, यादव सर होते त्यावेळेला बहुतेक, की तुम्ही बाळासाहेब माने साहेबांना भेटा आणि जिल्हा परिषदेमार्फत काय मिळतं आहे का बघा. मग गेले माने साहेबांना भेटायला गेले. सगळं त्यांच्या रूममध्ये डेप्युटी CEO वगैरे इकडं तिकडं काय, त्यांचं काहीतरी कामं सुरू होती. राजकीय लोक होते, सरपंच इकडं तिकडं. मग ते सांगितल्यावर, त्यांनी वाचल्यावर त्यांना खूप आनंद झाला. म्हटले म्हणजे बहुजन समाजातल्या एका मुलीला असं हे मिळतं आहे, तर म्हटले आपण करूया. मग त्यांनी डेप्युटी CEOना विचारलं की आपण किती पैसे देऊ शकतो. मग ते म्हटले की 1,000 रुपये देऊ शकतो. मग मला म्हटलं अर्ज आणला आहे का. दिला मी त्यांना अर्ज. मग त्याच्यावरच त्यांनी शेरा मारला आणि तो कॅफोनकडे दिला. कॅफोनकडे दिल्यानंतर कॅफोने ते वाचलं आणि ते म्हटले, साहेब आपण हे पैसे देऊ शकत नाही. आले का पंचायत. का तर म्हटले ही कोल्हापूर शहरात राहत आहेत आणि आपलं ज्युरिडिक्शन ग्रामीण भाग आहे, बरोबर, त्याच्यामुळे आपण देऊ शकत नाही. ते म्हटले काय मानेसाहेबांची स्टाईल तुम्हाला माहिती आहे, त्यांना असे प्रश्न कधी कठीण वाटायचेच नाही. समोर एक सरपंच होते, त्यांना म्हटले की काय रे तुझ्या ती सरपंचाची त्याला ती पिशवी असायची काळी पाऊच बघा, शिक्का आणि हे आहे का म्हटलं, लेटर पॅड आहे का. आहे की म्हटलं साहेब लिही म्हटला. मग त्याला लिहायला लावलं की हे आमच्या गावचे रहिवासी काय असं आहे आणि तिला अशी निवड झालेली आहे आणि तिला मदत मिळावी ही विनंती, त्याला माझी शिफारस आहे. मग प्रशासनाचा मला तोपर्यंत काही अनुभव नाही आहे. म्हणजे माझं BSc नुसतंच झालेलं होतं. आणि मग मानेसाहेबांनी ते दिलं कॅफोनचं. तर आता काय प्रॉब्लेम आहे का म्हटले नाही. मग त्यांनी ते नंतर 1,000 रुपये मंजूर करून वगैरे दिले. तिथं माझ्या मनामध्ये इतका प्रचंड आदर मानेसाहेबांबरोबर निर्माण झाल्याबद्दल की प्रशासन कसं असतं, म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये मी तो प्रसंग नेहमी असा आदर्श म्हणून माझ्या डोळ्यासमोर ठेवला की नियम हे त्रास देण्यासाठी नसतात, नियम हे अडवणुकीसाठी नसतात. प्रत्येक नियमातून चांगल्या पद्धतीनं चांगल्या उद्देशानं आपण मार्ग काढू शकतो. मग मानेसाहेबांचं स्वप्न हे विद्यानिकेतन म्हटल्यावर असं मी ठरवलं त्याच वेळेला, ज्यावेळेला मी B.Edला ॲडमिशन पण घेतलेली नव्हती, की ह्या विद्यानिकेतनसाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं. मग या 45 ऑर्डर्समधनं मग मी विद्यानिकेतनची काही मला ऑर्डर आलेली नव्हती. मी मग ठरवलं की आपण विद्यानिकेतनकडे ला प्राधान्य देऊया. दरम्यान माझं लग्न पण झालं आणि लग्न झालं म्हटल्यावर मग हे जिल्हा परिषदला म्हटल्यावर आपोआपच जिल्हा परिषदला आधी मग ऑर्डर नसताना मी काम केलं, कारण त्याला दुर्गोय सर B.Edला गेलेले होते. कोणती ऑर्डर नसताना मी आपलं 10वी आणि 9वी-10वीच्या वर्गाला गणित आणि विज्ञान शिकवायला सुरुवात केली. नंतर माझी मुलाखत झाली
नंतर माझं निवड झाली. जोशी म्हणून त्यावेळेला CO साहेब होते. त्यांनी अगदी टफ याच्यामधून सिलेक्शन झालं. होणारच असेल ते काय म्हणजे, पण ते सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून मी शिक्षक झाले. मॅडम, आपला प्रवास विद्यानिकेतनमध्ये मुलांच्या शाळेमध्ये सुरू झाला. शाळेमध्ये एंट्री केल्यानंतर प्रवास सुरू झाल्यानंतरच्या काही डोक्यात आपल्या सांगण्यासारख्या आम्हाला गोष्टी असतील की ज्या आम्हाला माहिती नाहीत आणि ज्या तुमच्या बाबतीत घडले त्या आम्हाला थोडेसे सांगा. नाही, पहिल्या भेटीतच विद्यानिकेतन हे किती एक इंटेन्स कुटुंब आहे हे मला पहिल्या भेटीतच कळलं. आमचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि आम्ही हे म्हटलं चल तुला शाळा दाखवतो. मग आम्ही दोघं गेलो. तिथं शाळेत बातमी पोचली की आम्ही दोघं येणार आहोत म्हणून. सगळी पोरं त्या आपल्या त्या बेलजवळच्या पायऱ्या आहेत की नाही, तिथं त्या खिडकीत तिकडं सगळी पोरं येऊन उभी राहिली. त्याला 9वी-10वीची मुलं होती. तर सगळी मुलं येऊन उभी राहिली. मग पुढं आम्ही आल्यानंतर मागच्या बाजूला जाण्यासाठी तिथं चौकात उभं असताना सगळी भोवतीनं जमा झाली आणि नाव घ्यायला पाहिजे सर. हे बालिश वय होय. होतं सगळं. मग यांना पण नाव घ्यायला लावलं, मला पण नाव घ्यायला लावलं. अरे म्हटलं हे किती इंटिमसी या सगळ्या म्हणजे मुलांमध्ये आणि बालिशपणापेक्षा सुद्धा ना ते खूप प्रेम असतं. म्हणजे आपल्या घरचा आपला भाऊ थोरला किंवा आपल्या नातेवाईकांजवळ आपण ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने ती मुलं यांच्याशी वागत होती. आणि माझं स्वागतही त्या पद्धतीनंच झालं की नाव घ्या वगैरे इकडं तिकडं. मग आम्ही सगळी शाळा वगैरे पाहून त्यानंतर 1 महिन्याभरात मी तिथं परत हजर झाले. म्हणजे ऑफिशियली जॉईन झाले. झाल्यानंतर मग पहिला वर्ग 10वीचा, माझ्यापेक्षा उंच उंच मुलं. आणि जरी BEd केलेलं असलं तरीसुद्धा क्लासरूम टीचिंग आणि थेरॉटिकल जे काय काम असतं त्याच्यात तसा फरकच पडतो. आणि पोरं म्हणजे चॅलेंज हो, एकापेक्षा एक ब्रिलियंट पोरं, 9वीत पण आणि 10वीत पण. मी आपली यांच्यासारखंच मी पण रात्रभर अभ्यास करायचे, सकाळी शिकवायचे. मला असं वाटायचं की आता पुरेसा कोटा झाला आहे, पोरं काम करतील, दुसऱ्या दिवशी परत पोरं सगळी काम संपवून पुढच्या ह्याच्यासाठी तयार. इतकी अटेंटिव्ह आणि इतकी म्हणजे रिसेप्टिव्ह मुलं होती की नाही, इट वॉज अ चॅलेंज टू टीच देम. खूप आनंद व्हायचा मला शिकवताना. माझी स्वतःची तयारी त्याच्यामधनं वाढत गेली. सायन्स पण शिकवत होते मी, गणित पण शिकवत होते आणि इट वॉज प्लेजर टू टीच देम. पण विद्यानिकेतनला शिकवणं हा माझ्या आयुष्यातला खूपच चांगला अनुभव होता, खूपच चांगला अनुभव होता. नंतर मग मला वाटतं सप्टेंबरमध्येच काहीतरी ना मुलींचं विद्यानिकेतन सुरू. इनफॅक्ट म्हणजे महिला शिक्षिका नाही म्हणून ते विद्यानिकेतन सुरू व्हायचं थांबलेलं होतं. कारण करकरे मॅडम, पंक्षे मॅडम गेल्यानंतर तिथं महिला शिक्षिकाच नव्हती. आणि मुलींचं विद्यानिकेतन म्हटल्यावर तिथं रेक्टर तर महिला शिक्षिकाच पाहिजे. त्याच्यामुळे मी आल्यावर मग त्यांची पूर्वतयारी तर सगळी पूर्ण झाली होती. किंबहुना कदाचित माझं सिलेक्शन पण त्याच कारणासाठी झालं असेल, महिला असल्यामुळे. तर शाळा सुरू व्हायचं तारीख निश्चित झाली. परीक्षा वगैरे आधीच झाल्या होत्या. ते सगळी तुमची ती पद्धत, त्या याद्या, त्या ट्रंका, ते कार्ड गाद्या येऊन पडल्या त्या हॉलमध्ये मागच्या. आणि विद्यानिकेतनमध्ये काही मुलींसाठी जागा नव्हती म्हणून मग दसरा चौकात जे करवीर पंचायत समितीचं जुनं ऑफिस होतं ते त्यांनी आम्हाला दिलं. ऑफिससाठी बांधलेल्या त्या रूम्स होत्या. आणि पाठीमागच्या बाजूला प्रचंड मोठी डॉर्मेटरी स्टोअर होतं त्यावेळेला. आणि ती मुळात इमारत म्हणजे शाहू महाराजांचं ते पॉवर हाऊस होतं इलेक्ट्रिसिटी वगैरे निर्माण करण्यासाठी. तर ते तिथं दिली आम्हाला जागा. आम्ही मागच्या ह्याच्यामध्ये सगळ्या त्या कॉट गाद्या वगैरे सगळ्या येऊन पडल्या. मलाही हॉस्टेलच्या आयुष्याचा कधी अनुभव नाही. माझं वय पण तेवढं नव्हतं आणि त्याला बारीक बारीक होते मी, म्हणजे त्याच्यामुळे अशी छोटीच दिसायची, मी छोटीशीच होते. तर मलाही टेन्शन की आता एवढ्या मुली एकदम 26 मुली येणार आणि आपल्याला म्हणजे सगळं कसं हँडल कसं होणार. त्याच्या पूर्वतयारीत होते मी. आम्ही भांडी बिंडी घ्यायला गुंजाळ काकांनी, जोमस साळुंखेंनी, सरांनी आम्हाला नेलं होतं. मग ते पण एक गंमत आहे तिथंसुद्धा. भांडी घ्यायला आम्ही गेलो, यादीप्रमाणे त्यांनी भांडी घेतली. ते एवढी मोठी पातेली, अमुक तमुक सगळं. आणि मग ते ताट्या वाट्या नावं घालायचं काम सुरू झालं. आणि सर काय मला म्हटले, आम्ही बाकीचं जरा घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथं बसा, आपली भांडी मिक्स व्हायला नकोत म्हणून. बसले तिथं. बसले तर बसून बसून किती बसणार. मग ते भांड्यांचं काय काम संपेच ना. मग त्याला म्हटलं
मी टाकू का म्हटलं नाव भांड्यांवर. म्हटलं तुम्हाला येतं? नाही म्हटलं मला शिकवा ना, मी करते की. मग त्यानं दाखवलं मला, मशीन हातात धरून दाखवलं, हे असं करायचं असतं म्हणून. म्हणजे त्याचं टेक्निक असं असतं की ते भांड्यावर एकदा तुम्ही टेकलं मशीन की ते उचलायचं नसतं. बरं. मग ते त्यानं शिकवलं. मला वाटलं किती सोपं आहे, चला घेतलं भांड्यावर नाव टाकायला. कुठलं मशीन थाड 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 उडतंय. माझी नुसती फजिती उडून गेली. केली पण 2-3 पातेली वगैरे, पातेलीच्या खालच्या बाजूला नावं टाकून प्रॅक्टिस केली. आणि विद्याधिकाऱ्यांच्या त्यांच्या मुलींच्या सेक्शनच्या कितीतरी भांड्यांवर माझ्या साथली नावं आहेत. अरे वा. मग ती सगळी भांडी, कारण एक ती खूप खरोखर एक कौटुंबिक भावनाच त्या शाळेबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये असायची. आम्हाला सुद्धा तसं म्हणजे त्याला. मग ते झालं, शाळा सुरू व्हायची त्या दिवशी. मग तिथं छोटंसं ऑफिस होतं, एक 10x5चीच रूम होती. ती ऑफिस म्हणून दिली, ती आम्हाला खोली ती. तिथं बसले मी पोरींची वाट बघत, एक एक पोरी एक एक पोरगी. मग त्यावेळेला कसं होतं, ग्रुपनं आले तर पालक जीप घेऊन वगैरे यायचे. मग ते रिक्षा असं ते एक नवीन प्रकार होता. नवीन मुलींना प्रकार हॉस्टेलला होता, सोडणं सोडणं वगैरे. घरातले सगळे मग त्यांच्यावर त्यांची घरची माणसं, विशेषतः आज्या. कारण आजीचा पूर्ण विरोध असायचा मुलींना शाळेला पाठवायचं म्हणजे, हॉस्टेलला ठेवायचं म्हणजे काय. मग ते सगळं ते क्लार्क होते आपले, जाधव काका आलेले होते, ते सगळं त्यांनी केलं ते. मग मुलींना एक 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 पोरी ते हॉस्टेलवर पाठवायचं काम सुरू झालं. आणि मग एक जीप आली. कुठल्या गावचे पालक आहेत मला नीट लक्षात नाही, त्या तिघी 2-3 मुली होत्या. मग त्यांनी आले आणि मला बघितलं त्यांनी. मला म्हटले तुम्ही मुलींना सांभाळणार का? म्हटलं हो. इथली म्हटलं गृहप्रमुख, रेक्टरला गृहप्रमुख आपल्याकडे म्हणायचे, मी आहे म्हटलं. ते परत गाडीत बसले आणि शुक्रवारात गेले साळुंके सरांकडे. म्हटले आम्ही ती पोरगी तिथं तुम्ही ठेवली आहे म्हटले, त्या महाराणावर म्हटले, एवढ्या वसाहत ठिकाणी, आणि आमच्या पोरी आम्ही कुणाच्या जीवावर तिथं ठेवायच्या म्हटले. अजून तिला स्वतःला सांभाळता येत नसेल म्हटले. सर म्हटले नाही, ती खमकी आहे पोरगी, तुम्ही काही काळजी करू नका, मी दररोज जाणं येणं माझं असणार आहे आणि तुम्ही बिनधास्त ठेवा. परत सर त्यांच्यावर आले आणि मग ते हॉस्टेल सुरू झालं. मग ते काय सगळंच नवीन ना. मग ते स्वयंपाकाला हिशोब लिहायचे, कोणाला माहिती किती तांदूळ लागतं आणि किती गव्हाचं पीठ लागतं आणि काय लागतं. मग ते मला असं म्हणजे शिकले बी त्यानंतर, पण खूप गोष्टी त्यावेळेला नवीन नवीन. मुलांच्या तुमचंही शिक्षण होय, होत होतं. आता उदाहरणार्थ गव्हाचं पोतं. आणि माझा स्वभाव असा आहे की मी लहानपणापासून चिकित्सक, शंकीखोर, आणि प्रश्न मला पडायचेच. म्हणजे गव्हाचं पोतं 1 क्विंटलचं यायचं, त्या पोत्याचं वजन त्या गव्हामध्येच समाविष्ट. मग ते गहू निवडले की 2 रेशनचे गहू एवढीच्या एवढे खडे आणि घाण निघायचे. मग गिरणीत दळताना परत त्याचं पीठ उडायचं. मग प्रत्यक्षात गव्हाचं पीठ कमी यायचं. मग मी 100 किलो गव्हाचा हिशोब कसा लिहू? हळद असते, मोहरी आहेत, ते यांचे मी कसे हिशोब लिहू? किती ग्राम आज वापरले कसं लिहू? इथपासून म्हणजे असं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची खूप तयारी करायला. साई यायची दुधाला, 25-30 लिटर दूध येणार म्हटल्यावर अशी जाड साई यायची पातेलं भरून. तर मग या साईचं मी काय करू? ती हिशोबात कुठं घेऊ? मग आम्ही टीव्हीवर जायचो, मग तिचं तूप करायचं. आणि मग मुलींना जेवणात तुपाचा वापर. शिऱ्याला आम्ही कधी डालडा नाही वापरला, शिरा चांगल्या तुपातलाच. सगळे असे पदार्थ, पुरणपोळी करून घाल, कुठं काय करून घाल, असं त्या पोरींना इतक्या चैन होती माझ्या काळात खाण्याची की त्या मुलीसुद्धा अजून आठवण काढतात की तितकं सुंदर आम्हाला कधीच म्हणजे नाही मिळालं म्हणून. एक असं ते एक मला खूप शिकले मी त्यावेळेला की मी या मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करता येऊ शकते, किती चांगलं होतं. अनुभव काहीच नव्हता, त्यामुळे काही गोष्टी लवकर लक्षात पण यायच्या नाहीत. आणखीन एक प्रसंग मला म्हणजे सांगायला हरकत वाटत नाही. आमचं ते विद्यानिकेतन होतं, ते मुलींच्या सेक्शनमध्ये नवीन कॉट, नवीन गाद्या, अशा गुबगुबीत उशा, गुबगुबीत गाद्या, ते पोरी आपल्या बेडशीटवर टाकून झोपलेल्या असायच्या. आणि शाळा सुरू झाली आणि पोरींचं मान दुखतंय म्हणून रडारडी सुरू झाली. मग घरात माहीत होतं की मान दुखली की ॲवडेक्स लावा. मग आणली ॲवडेक्सची बाटली. त्याला काय डॉक्टर बिक्टर आम्हाला तिथं कोणीच नव्हते, काय असेल ते
आणि डॉल आपणच. मग चोळायचं मी एकीचं झालं दुसरीचं म्हणजे 26पैकी 10-12 पोरींचे तर माना जपतायत. आज चोळली उद्या चोळली, शेवटी माझा हात इथं खुब्यातनं दुखायला लागला. म्हटलं आता हे काहीतरी म्हटलं गडबड आहे, कुणाला विचारावं ते पण कळेना. एक दिवस मी असंच दुपारची त्या हॉस्टेलला गेले होते, जेवल्यानंतर पोरी झोपायच्या ना, तर काही मुलींनी त्यांच्या उशा घेतल्या, त्याने कॉट खाली हे होती पेटी ठेवलेली असायची, तिच्यावर उशा टाकलेल्या होत्या. मी म्हटलं का गं उशा का घेत नाही? मॅडम म्हटलं आम्हाला उशीची सवय नाही. मग म्हटलं अरे त्याचा उशीशी काहीतरी संबंध असेल, कारण ज्या मुलींनी उशा खाली ठेवल्या त्या मानचोळाला आलेल्या नाहीत. सगळ्या पोरींच्या उशा उचलायला लावल्या, त्या गठ्ठ्यात टाकून दिल्या आणि झोपा जावं म्हटलं आता काय होत नाही. झालं आमचं मानदुखीचं हे संपून गेलं. अशा इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं म्हणजे त्यांच्या आंघोळीच्या वेळा त्यांचं सगळं. मग मुली म्हटलं की उभा असणार, त्यावेळेला खरूच खूप असायची. मग हे सगळं गोवा काढायला शिकले, खर्जेला मलम लावायला शिकले, लिंबाच्या पाण्यानं पाला उकडून त्याचं गरम पाण्यानं ते चोळून खर्जेवर उपचार करायला शिकले सगळं. म्हणजे आणि ते असं झालं की म्हणजे माझ्या त्या सख्ख्या मुली इतकी आमच्यामध्ये, कारण हे त्यावेळेला गडीगरज लावते मी पूर्णवेळ मुलींसाठी, त्याच्यामुळे शक्य निर्माण म्हणजे काय त्याच्यात हेच नाही. म्हणजे घरातलीच एक घरातल्याच व्यक्ती त्यांना सुद्धा तेवढाच आहे. घाबरायच्या मला मुली, मी मारकुटी होते, पण प्रेम खूपच अनौपचारिक आमचे हे निर्माण झाले. आणि मला भरतकामाची, विणकामाची, शिवणकामाची सगळ्याचीच आवड होती, सगळ्या कला येत होत्या. त्यामुळे आमचं असं ग्रुप छान जमला होता. तुम्ही शिकवत असताना तुमची पहिली बॅच मुलींची जी बाहेर पडली, तो सर्वसाधारण मुलांच्या कम्पॅरिझन मुलींचं शिक्षण किंवा त्यांचा रिझल्ट 100% लागणार का, ह्याच्याबद्दल काय कुतूहल होतं का, किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल असं कम्पॅरिझन डोक्यासारखी भीती होती का? नाही, आता एकतर असं झालं की विद्यानिकेतनमध्ये मी फार वर्ष नव्हते. मुलींचं विद्यानिकेतन सुरू झालं ते 1 वर्ष आम्ही दसरा चौकात काढली. नंतर 233D आपण आलो आणि ती म्हणजे 6वीची बॅच आली आणि 7वीची बॅच सुरू झाली आणि माझी मेनर्जन हायस्कूलला बदली झाली. त्याच्यामुळे 2-2.5 वर्ष फक्त 3 वर्ष तिथं मी होते. त्याच्यामुळे नंतर ज्यावेळेला ही 83ला पहिली बॅच बाहेर पडली त्यावेळेला मी विद्यानिकेतनमध्ये नव्हते. डोक्यात क्युरिओसिटी जरा तरी निश्चितपणे होती, निश्चितपणे होती. पोरींचा अभ्यास कसा चाललाय, त्यानंतर मुली पण भेटून जायच्या. जरी मी मेनरजामला मी शाळेत कधी गेले नाही फारशी, परंतु मुली पालकभेटीच्या वेळेला कितीतरी वर्ष मुली बाहेर पडल्या की मला घरी येऊन भेटून जायच्या रविवारी. ते पण ठेवलेच म्हणजे पहिल्या 2-3 बॅचेस अशा भेटून जायच्या. गावात कधी त्यांचे पालक आले तर शाळेत भेटून जायचे. म्हणजे तसं आणि उत्सुकता तर होतीच, कारण त्या माझ्या मुली होत्या ना. त्याच्यामुळे कुणाला किती मार्क पडले, कुणाचं काय, अगदी नंतरसुद्धा म्हणजे आता आपला मुलांच्या विद्यानिकेतनला कोण होतो, मिठारी, संजय मिठारी, तो सुद्धा नंतर कायम भेटत राहायचा. तो 10वीला असताना जसं तुम्हाला टेन्शन होतं सगळ्यांना की तो 1 पास झाला तर आपला 100% निकाल, तसं टेन्शन मला त्या शाळेत राहूनसुद्धा मेन राजनामध्ये असूनसुद्धा होतं की संजय पास व्हायला पाहिजे. तो परीक्षेला तिथंच होता मेन राजनामला. त्याला दुसरा संजय हाच आहे, माझ्यामध्ये तसंच होतं. मग त्याला तो परीक्षेला मेन राजाम हायस्कूललाच तसं होतं ना, त्याला दरवेळेला पेपरला जाताना म्हणे संजय पेपर चांगला लिहि बरं का, पास व्हायला पाहिजे सर, आपला निकाल कमी होता का म्हणे. जरी मी त्या शाळेत नव्हते तरी विद्यानिकेतन हे पहिली नोकरी, पहिलं प्रेम आपण नाहीच विसरू शकत. सर, आपण मेन राजाराममध्ये स्थिरावल्यानंतर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा संबंध किंवा विद्यानिकेतनमधून बाहेर पडणारे विद्यार्थी आपल्याला भेटत होते का, किंवा कुठेही रस्त्यात भेटले तर आपल्याशी त्यांचा संवाद कशा पद्धतीनं व्हायचा? भेटत होते की. आता तूच आपली कितीतरी वेळा भेट नाही, बाकीचे विद्यार्थी तसं विनय वाघ, शिर्के, आपले कोण नाडकर्णी, या सगळ्यांच्या गाठीभेटी. सुनील पाटील हा माझ्याकडे यायचा, त्यालाही ऑफिसमध्ये मी भेटायचो कधी कधी. अशा बऱ्याच जणांच्या भेटी. म्हणजे ते चौगले म्हणून एक डॉक्टर आहे, काय दिलीप चौगले, मोरे वारणानगरचा, बरोबर. परत विजय मोरे आमच्याकडे नेहमी यायचा.
त्याचे आणि आमचे चांगलेच संबंध होते. असे बरेचसेच विद्यार्थी भेटायचे. शाळा काढली ना त्यावेळेला शाळा बिळा काढली. होय होय, त्यावेळेला मॅडमच्या नाही, ज्यांनी शाळेतल्या आपल्या विद्यार्थ्यांनी शाळा काढली होय त्यांच्यासमोर आदर्श विद्यानिकेतनचे शिक्षक जे होते तसेच घडले पाहिजेत. आपल्या शाळेत पण हे वाटते, पण ते खूप अवघड असं त्यांच्याकडे बोललं जायचं. आता आम्ही रोज एकत्र शिरीष देसाई वगैरे असतो. होय, शिरीष शिरीषने पट्टणकोडला शाळा काढली, पण रोज आमची चर्चा होती की शाळेतले शिक्षक आणि आता जमीन आसमानचा फरक आहे. 1-1 लाख रुपये पगार देतो, पण कशाचंही त्याच्यामध्ये त्यांचं डिवोशन नाही आहे. तर बऱ्याचशा गोष्टी तो शाळेमधल्या आपल्या विद्यार्थ्यांमधल्या गोष्टी तो तिथं प्रात्यक्षिक करून घेतोय. त्यांनी परवाच आता 5 भाषा शिकवण्यासाठी हट्ट करून ते सगळं चालू केलं. त्यांनी 5 भाषा विद्यार्थ्यांना शिकवायला चालू केलं. म्हणजे खेड्यात सुद्धा अशा पद्धतीनं त्यांनी करायला घेतलं. याच्या मागे विद्यानिकेतनच आहे. छान आहे शाळा त्याची पाहिली मी. हो, ते भेटायचे. विलास पाटील, हां. विलास सर, शाळेतील विद्यार्थी 5-6 वर्ष किंवा तुमचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा अनुभव होता, तरी पण आयुष्यभर सोबत राहतील अशी विद्यार्थी आणि शिक्षक पण आपल्याला मिळाले. विद्यार्थ्यांची वेळोवेळी आपल्याला मदत म्हणता येत नाही, पण हाकेला आपण हक्कानं तिथे जाऊ शकतो अशी बरीच ठिकाणं आहेत. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आहेत. तर तसा अनुभव तुम्हाला पण कसा येत गेला वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या विद्यार्थ्यांचा? चांगलाच अनुभव. बरेचसेच आपले विद्यार्थी डॉक्टर, काही इंजिनियर वगैरे आहेत, त्यांच्या नेहमी गाठीभेटी होत असतात आणि नेहमी आमची चांगली चर्चा होत असते. बरोबर. आणि विद्यार्थी होय गडी आता तो तावडे सरांचे शेजारी कोण आहे तो? वनपाल, तो आपला काळेबेरे वगैरे असे बऱ्याच मार्गदर्शन बऱ्याच वेळ कसा सांगायचा उद्देश की हा सगळा जो डेव्हलप झाला ते तुझ्यामुळे झालं. त्यावेळेला डोझरने सगळं कसं डेव्हलप करायचं त्याच्या प्लॅन पासून प्रत्यक्ष कारवाईमध्ये होय बराच फार चांगला. नाही, आम्ही आता सर त्याच्यानंतर जे गेट टुगेदर जे आम्ही चालू केलं, त्या गेट पर्टिक्युलर आम्ही कोल्हापूरचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतो. 83 पासून जे गेट टुगेदर सुरू झाले त्याच्यातला माझा उद्देश एक असाच होता की सगळ्या क्षेत्रामध्ये आपले मित्र आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पोस्टवरती आहेत आणि ज्युनियर मुलांना सिनियर मुलांची कुठलीच ओळख नाही आहे. कारण 75ला पहिली बॅच गेली, 94ला शेवटची बॅच गेली, त्या कुणाचाही संबंध नाही. पण विद्यानिकेतन एका टॅग खाली आपण सगळ्यांना जर एकत्र आणत गेलो, एकमेकांच्या ओळखी झाल्या, निदान कोण कुठं आहे कळलं, तरीसुद्धा वेळोवेळी प्रत्येकाला त्याचा उपयोग होईल हे करून डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही गेट टुगेदरची संकल्पना पुढे आली आणि ती आम्ही आता राबवत आहे चांगली. आपण पण बऱ्याच गेट टुगेदरला गेट टुगेदरच्या निमित्तानं सगळ्यांच्याच ओळखी बाळकी संबंध हे क्षेत्रात आहेत. खरोखरच बरेचसेच विद्यार्थी इंजिनियर्स, डॉक्टर्स सगळ्या क्षेत्रात. मध्ये एक मला सर आठवतं की कोरोनाच्या काळामध्ये आपल्यावरती कोरोना आपल्या दोघांनाही झाला, त्यावेळी आपलं बोलणं झालं होतं काय करायचं म्हणून. तर त्यावेळी आपल्याला मला वाटतं आपल्या विद्यानिकेतनची विद्यार्थिनीचा सपोर्ट तुम्हाला मिळाला, त्याविषयी जरा थोडं सांगाल? तसं स्मिता चौधरी. कसं झालं, मी सुद्धा मित्रांच्यामध्ये नेहमी फिरायला जाणं येणं वगैरे असायचं आणि आमचा मोठा ग्रुप होता मित्रांचा आणि कोरोनाचं जाळं संपूर्ण कोल्हापूरवर पसरलं असलं तरी आम्ही एकत्र असायचो. तसं मॅडम घरातून बाहेर पडत नव्हत्या, पण मी दररोज बाहेर पडायचो जेवणामध्ये इकडं तिकडं. मग आमच्या एका डॉक्टर हनुमंत पाटील म्हणून होते, त्यांना तो कोरोना झाला. मला त्यावेळेला भीती वाटली, आपल्याला होतं की नाही होणार, नाही होणार असं चाललं होतं आणि खरोखरच मला थोडा त्रास झाला आणि मी स्मिताला फोन केला. स्मिता म्हणजे आपल्या स्मिता चौधरी तर होय वडोदरा. पप्पा मला म्हटली तुम्ही काय होते तुम्हाला वगैरे सांगा. लगेच तिनं ती कोरोनाची औषधं मला घ्यायला लावली. लगेच दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांना पण
चाचणीसाठी पाठवलं वगैरे. त्यात मग दोघांनाही कोरोना निघाला बर आणि कोल्हापूरमध्ये कुठेही जागा शिल्लक नव्हती. बरोबर. विनयला वगैरे बऱ्याच जणांना विचारलं, पण ॲस्टर आधारला फक्त एक जागा होती, पण आम्ही दोघं होतो. मग स्मितानं आम्हाला जयसिंगपूरला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी पायस हॉस्पिटलमध्ये आम्हाला स्पेशल रूम देऊन तिथं हे ट्रीटमेंट चालू केली. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर आपले घरचे असणं हा सुद्धा मोठा सपोर्ट. 9 दिवस ऑक्सिजनवर होता. मुलं इतक्या लांब होती. मुलं होत स्मिता तिचा दवाखाना बंद झाल्यानंतर रात्री 9:45 वाजता ती टीबी किट घालून आम्हाला भेटायला यायची, आमची चौकशी करायची. येताना काहीतरी हॉस्पिटलचं जेवण होतं, पण तरी पण तिचं तिला घरचंच जेवण असायचं तिचं. घरचं जेवण काहीतरी पाठवायची. म्हणजे माझी मुलगी असती तर तिनं माझी जशी काळजी घेतली असती तशी स्मितानं घेतली. आणि स्मिताचं तसं आमचं म्हणजे सुरुवातीपासून तिला बोर्डाला मेरिट लावली होती. तिचं लग्न ठरवताना मी होते. म्हणजे आमचे जे पहिल्या सुरुवातीच्या बॅचेसचं माझं नातं होतं त्या नात्यातली ती होती. त्यामुळं पण त्या क्षणी ती मदत खूप मोलाची होती. कारण कुठेही म्हणजे अगदी हॉटेलमध्ये सुद्धा पेशंट्स ठेवायची सुरुवात झाली होती. हॉल्समध्ये होती. प्रॉपर ट्रीटमेंट मिळणं आणि आपल्या माणसाकडून मिळणं तो फार मोठा आधार असतो. बरोबर. म्हणजे खात्रीपूर्वक ते तिच्यामुळे सर आता चांगली ट्रीटमेंट मला मिळाली. सांगा, आपल्याला आता मुलं मुली काय काय आहेत थोडंसं तो विषयाने त्यांचं कुठंपर्यंत शिक्षण झालं. मला वाटतं की दोघंही तुम्ही शिक्षणामधले असल्यामुळं तिने कुठं बिझनेसपेक्षा तरी शिकण्यावरतीच भर दिला असावा असं मला वाटतंय. आपण जरा सांगा. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी. हां 1978ला चिरंजीव अभिजितचा जन्म झाला हां आणि 1980ला 8 नोव्हेंबर 1980ला दीपालीचा जन्म झाला. दोघंही स्कॉलर होती दोन्ही मुलं आमची. दोघांनाही 4थी 7वीची स्कॉलरशिप मिळाली होती. गव्हर्मेंटची मेरिट स्कॉलरशिप मिळाली होती. आणि अभिजित तर होता 12वीलाही बोर्डाला आलेला होता. दोघंही. आणि दीपाली ही 10वी 12वीला आली होती. परंतु दीपाली 12वी बोर्डाला दुसरी आली होती आपल्या कोल्हापूर कोल्हापूर विभागात. नाही तर अशी दोन्ही मुलं आमची शिक्षणामध्ये अग्रेसर होती थोडक्यात. त्यामुळं अभिजितला आमच्या गव्हर्मेंट कॉलेज ह्याला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं होतं सांगलीला. तो BE मेकॅनिकल झाला होता. आणि दीपालीला 12वी नंतर बीट्स पिलानीला ॲडमिशन मिळालं होतं. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. नाही पिलानीला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. त्यावेळेला गोव्याला नव्हती, नंतर चालू झाली गोव्याला. म्हणजे आपल्या विभागातली बीट्सला जाणारी पहिली मुलगी ती. बरोबर. कोल्हापूर विभागातून. मग तिथं ती BE झाली. BE इलेक्ट्रॉनिक्स अँड वायरलेस. अभिजित पण BE मेकॅनिकल झाला. केलं होतं तेच तिनं केलं. इलेक्ट्रॉनिक्स वायरलेस अशी. आता मुलं कुठं असतात? आता अभिजित जर्मनीला असतो हां आणि दीपाली टोरॅन्टोला असते, कॅनडामध्ये असते. कॅनडामध्ये असते. आपलं जाणं येणं आता आम्ही वर्षातून एकदा अभिजितकडं आणि एकदा दीपालीकडे जातो. छान. अल्टरनेट चालू आहे. 3 महिने 4 महिने. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पासपोर्ट व्हिसा किंवा विद्यानिकेतनचा कुठं संबंध आला का? म्हणजे तुम्हाला टोरंटोमध्ये किंवा जर्मनीमध्ये किंवा पासपोर्टमध्ये मुळे साहेबांचा कुठं संबंध आला का? काय आम्ही आधीच पासपोर्ट वगैरे आमचे काढलेले होते ना. नाही मध्ये टोरंटोला काहीतरी 2004 सालीच आमचे पासपोर्ट निघाले होते. व्हिसालाही काही प्रॉब्लेम आला नाही, रिन्युअललाही काही प्रॉब्लेम आला नाही. पण ह्या वर्षी आम्ही स्पेन, पोर्तुगल आणि मोरोकोची ट्रिप केली आणि कॅनडाला गेलो होतो दीपालीकडे राहायला. आणि तिथं माझ्या पायाला म्हणजे खूप जास्त मला इन्फेक्शन झालं होतं कोणातच. आणि तिथल्या पद्धतीप्रमाणे तिथले डॉक्टर आपल्याला त्यांची महिनाभर आधी अपॉइंटमेंट घ्या आणि बाकीच्या सगळ्या भानगडीमध्ये मी तर स्मिताला फोन केला, माझ्या डॉक्टरला फोन केला. त्यांनी अँटीबायोटिक्सकडे लिहून दिली. पण मग आता तिथं कुठलंही औषध विदाऊट प्रिस्क्रिप्शन फ्रॉम दॅट कंट्री मिळू शकत नाही. त्यामुळे मला कुठलंही औषध मिळू शकत नव्हतं.
म्हणजे थोड्या गोळ्या होत्या माझ्याकडे, त्या सुरुवात केली मी, पण म्हणजे पुरणाऱ्या नव्हत्या. शक्यच नव्हत्या, आणि ती ट्रीटमेंट तर पूर्ण करायलाच पाहिजे होती. मी असह्य झालं होतं, म्हणजे परत यावं की काय तिकीट रिफंड करून, असा आम्ही विचार केला होता. पण त्याला 28,000 रुपये लागणार होते. म्हणजे जरा थांबूया, दुसरा काहीतरी प्रयत्न करू. म्हणून आम्ही तुला फोन केला की असं असं झालंय संजय, आम्हाला ही औषधं पाहिजेत, आणि कोण तिकडून येणार असेल तर जरा असं लगेच तू सांगितलंस आणि तू ती सगळी तू दोन्ही मार्गाने उपचार हे केलंस की तुझा एक नातेवाईक तिथं डॉक्टर कॅनडामध्ये आहे, तो डॉक्टर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, तू चांगला त्याचा पण गायडन्स उपलब्ध करून दिला. आणि साबळे साहेबांची चिरंजीवांनी Automatic. त्यांच्या मित्राच्या मार्फत वगैरे ते सगळं औषधं पैदा केली, आणि मला ती पोच झाली. त्याच्यामुळे मी तिथं बरी होऊ शकले, आणि पुढचे 2 महिने मी तिथं राहू शकले. त्यावेळेला मला जाणवलं की आपली मुलं परदेशात असताना सुद्धा स्थानिक मुलं आपल्याला तिथं एवढा मोठ्या आजारातनं त्यांनी करोनामध्ये वगैरे सुद्धा आपण पार पडू शकलो, आणि आपण परदेशात असलो तरी सुद्धा आपली मुलं तिथं सुद्धा आपल्या मदतीला आहेत. म्हणजे ते म्हणजे ही जी भावना आहे ना, की म्हणजे त्याचा शब्दात नाही वर्णन करता येत. आणि वैशिष्ट्य म्हणजे असं मला जाणवलं की आता तुम्हाला प्रत्यक्ष मी शिकवलेलं नाही, किंवा नंतरच्या बॅचेसलाही मी शिकवलेली नाही, पण कुठेही मी गेले तरी मॅडम मी तुमचा विद्यार्थी. म्हणजे तो आपला कोण, तो बेंगलोरला नॅकवाला जगन्नाथ ते सुद्धा मंत्रालयात माझी ओळख आहे, आमच्या मॅडम म्हणून करून दिली. मी नंतर 2 दिवस डोकं खाजवत होते की याला आपण कवा शिकवलंय. मग नंतर हे नातं लक्षात आलं की विद्यानिकेतनचे शिक्षक आहे आपले शिक्षक, मग त्याने आपल्याला शिकवलं न शिकवलं, आणि विद्यानिकेतनच्या विद्यार्थी म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटतं की हा आपलाच विद्यार्थी, हा माझाच विद्यार्थी. मी जरी शिकवलेलं नसलं तरी सुद्धा एक इतकं वेगळं नातं नाही निर्माण झालेलं की ते मला नाही वाटत कुठल्याही शाळेमध्ये असू शकेल. माझ्या बहिणी पण हॉस्टेलला शिकल्या, भाऊ पण माझा हॉस्टेलला शिकला स्कॉलरशिपवर, पण त्यांच्यामध्ये ही इंटिमसी किंवा हे नातं टिकून ठेवण्याचा हा प्रकार नाही दिसला. आज आम्हाला आमच्या विश्वामध्ये जरी विद्यानिकेतनचा पिरियड आमच्या एकूण नोकरीत थोडं कमी आहे, 2-3 वर्षाचं, पण तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट आणि इम्प्रेशन असं आहे की आयुष्यात सगळ्यात महत्वाचा पिरियड, आणि त्या काळातलं सगळं तुम्ही आणि ते विद्यानिकेतन. आता अभिजितचं लग्न, दीपालीचं लग्न, त्यावेळेला तो हजर होता. आम्ही ॲक्च्युली कसं आहे, कोल्हापूरचा ग्रुप आम्ही लग्नाच्या सगळ्या आम्ही चुकवलेल्या नाहीत, किंवा कोणी गेलं वारलं तरी सुद्धा आम्ही तो प्रसंग सगळे उभे राहतो. आणि आता सुद्धा कसं आहे की ह्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं जवळपास सगळ्यांच्या गोष्टी एकमेकाला माहिती झालीत, कोण कुठं आहे माहिती आहे. एक ग्रुप केल्यामुळं डॉक्टर किती आहेत, वकील किती आहेत, आणि त्याचा बेनिफिट सगळ्यांना होतोय. उद्योजक विद्यानिकेतन हे पण आपलं खूप छान चालेल, सुंदरच प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळं काम असं नसतं, मी त्यातल्या पोस्ट वाचत असते. हो. एक अभिसरणाची प्रक्रिया आपण म्हणतो ना, तशी सुरू झाली. आणि चांगलं आहे ते. आता लग्नाचं सुद्धा मी आता विद्यानिकेतन मॅरेज ब्युरो काढलं, त्यातच पण 3-4 लग्न, पहिली 2 लग्न मी माझीच ठरली आमच्या घरातली विद्यानिकेतनमधून. सगळं श्रेय तुलाच आहे. नाही, ठरताना कसं झालं की दोन्ही बाजू माहीत असलेली असतील तेव्हा मुलीची बाजू मी सांभाळतो हे मला माहिती आहे. आम्ही एका दिवशी एका मीटिंगमध्ये लग्न ठरली गेली. हा तसा विषय मोठा आहे. आता थोडंसं पुढं सरकतो आहे आम्ही. विधवा विदूर पण आपल्यात खूप लोक आहेत. एका दुसरं जरी लग्न आमच्या काळात घडलं तरी सुद्धा ते आम्ही आनंदाची क्षण म्हणेन असं एक विषय चालला आहे. प्रयत्न त्या दृष्टीने पण करतो आहे आम्ही. आमच्यात आमच्या ग्रुपमध्ये एक कर्नल शिंदे म्हणून आहेत. त्यांनी विधवेशीच विवाह केलेला आहे आणि ते पण हे काम करतात जोरदार. नाही, पण आपल्या विद्यार्थ्यांपैकी मुली बऱ्याच विधवा झाल्या. हो, मुली झाल्यात आणि मुलांचे पण हे आहेत, हे झाले तर ते प्रयत्न करायला काय आता प्रयत्न करतोय. ते प्रयत्न करायला सुरू केलेत सर आम्ही, आणि प्रयत्न करतोय आम्ही. आता सर वडील झालं म्हणून कोणी लागलं तर आम्ही आहोत. तुम्ही ह्याच्यासाठी लागतात, कन्यादानाला लागतात. चालेल सर. आता एकत्रित विद्यानिकेतनमध्ये मागं वळून बघताना आयुष्यात आपला 1-2 शब्दात
सांगा आपल्याला काय वाटलं विद्यानिकेतन किंवा आयुष्याला मागं वळून बघताना तुम्ही? तुम्हाला कसं वाटलं मागचा विद्यानिकेतनचा प्रसंग तर आपला आहेच, पण एक आयुष्य आपलं कसं गेलं आतापर्यंत, एक समाधानी गेलं विद्यानिकेतनचा पॅच आपल्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर? खूप सुंदर विद्यानिकेतन माझी 3 वर्ष अत्यंत चांगली गेली, कारण त्या कालावधीमध्ये मला चांगलेच अनुभव आले. प्राचार्य जोम साळुंके सरांचं मार्गदर्शन हे बहुमूल्य झालं त्यावेळेला, कारण ते मी प्रत्यक्ष पाहत होतो की विद्यार्थी जरी हुशार असले तरी त्यांना पैलू पाडायचं काम त्यांनी केलं आणि खरोखरच तो विद्यानिकेतनला लाभलेला हिरा होता असं मी तर म्हणेन. आणि जोमू साळुंकेच्या बरोबर मी भरपूर फिरलो आहे त्यांच्याबरोबर. ते धान्य गोळा करायला ट्रकमधनं, विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेला न्यायला वगैरे भरपूर मला त्यांनी अनुभव दिलेला आहे. तसा मोरक्या खमका आणि दूरदृष्टीचा मलाही त्यांनी असं हे करण्याचा भरपूर उत्साहित करण्याचा प्रयत्न केला. ते मुख्य कुटुंबातला मनुष्य जर आणि दूरदृष्टीचा असेल तरी त्याचा फायदा मला मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये भरपूर झालेला आहे. तुझा बेस तयार झाला बेस तयार झाला. त्यामुळे मी मेन राजाराम हायस्कूलमध्ये बरीच कामं करू शकलो चांगली विद्यार्थ्यांच्या घडवण्यामध्ये त्यांना विकसित करण्यामध्ये. आणि सतत माझ्या विषयाचे निकाल तुम्ही पाहिले चेक करून तर नेहमीच 100% लागलेले आहेत. आणि माझ्या मुलंही माझ्या विषयामध्ये 100पैकी 100 गुण घेतात. आपल्याला एक विचारायचं होतं, मगाशी जे आपण म्हटलं की तुमचं लग्न करायच्या दरम्यान तुम्ही UPSC MPSCचं खूळ डोक्यात होतं. ते तुमचं खूळ म्हणजे ध्येय, तुमचं खूळ म्हणता येईल नाही, पण तुमच्या डोक्यात असलेलं ध्येय होतं, ते विषय डोक्यात होता. लग्नानंतर ते तसंच तिथंच थांबलं गेलं का तुम्ही त्याचा पाठपुरावा करत आपण पुढे गेला? नाही, ते जे माझ्या डोक्यात होतं ते म्हणजे इतकं फिक्स होतं की संधी मिळेल तेव्हा आपण हे करायचं हे माझ्या डोक्यात होतंच. पण तू लग्न केल्यानंतर जे पत्नी म्हणून जबाबदाऱ्या असतात आणि मुलं झाल्यावर आई म्हणून जबाबदाऱ्या आहेत, त्यांना पहिलं प्राधान्य आपोआपच आलं. त्याच्यामुळे तो विषय थोडासा मागे पडला. विद्यानिकेतनमधून मी मेन राजारामला आले शिकवायला आणि 82 साली MPSCची जाहिरात आली शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांसाठी. मग त्याचा फॉर्म भरला. त्यावेळेला मुलगी 2 वर्षाची व्हायची होती, मुलगा 3.5-4 वर्षाचा होता. नोकरी सुरूच होती, रजा एकही दिवस नाही. पण एक मनात जिद्द होती की आपण हे करायचं. त्यामुळे अगदीच किचन कट्ट्यावरसुद्धा स्वयंपाक करताना माझं पुस्तक उघडलेलं असायचं. पुस्तकं पण त्याला फार जास्त नव्हती उपलब्ध, नव्हतीच. म्हणजे आत्ता जेवढं अवेअरनेस आहे स्पर्धा परीक्षांचा आणि शेकडो पुस्तकं आहेत तशी त्यावेळेला नव्हती. पण माझं मुळात वाचन खूप जास्त कायमच होतं. तर मग ती परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात माझं सिलेक्शन उपशिक्षणाधिकारी म्हणून झालं. मग त्यावेळेलासुद्धा पोस्टिंग जर कोल्हापुरात मिळालं तरच मी घेऊ शकणार, कारण हे कोल्हापुरात छोटी मुलं 2 आणि आपली करिअर की संसार असा एक तिथं प्रसंग उभा राहिला. मग हे म्हटलं की तुला म्हणजे संधी मिळालेली आहे तर आपण प्रयत्न करून बघू कोल्हापूरला पोस्टिंगसाठी. मग तिथं आम्ही यांना भेटायला गेलो, सचिवांना भेटायला गेलो, शिक्षण सचिवांना. त्यांना सांगितलं की दैठणकर होते त्याला, शशिकांत दैठणकर. ते कोल्हापूरला त्यांनी कलेक्टर म्हणून काम केलं होतं आणि त्याला मी राजाराम कॉलेजचे एलआर होते, त्यामुळे ते मला थोडंसं ओळखत होते. दैठणकर साहेबांना म्हटलं, साहेब मी एवढ्या प्रयत्नानं एवढं संसार सांभाळून इथपर्यंत आले, परीक्षेत उत्तम यश मिळालं आहे, मला बऱ्यापैकी मेरिटमध्ये होते. तर म्हटलं पण कोल्हापूरला जर मिळालं पोस्टिंग तरच मी हजर होऊ शकते, नाहीतर म्हटले मी संधी सोडून द्यावी लागणार मला. मग त्यांनी माहिती घेतली, कोल्हापुरात 2-3 जागा होत्या. ते म्हटले ठीक आहे अर्ज दे. मला अर्ज करायचं तर कुठं माहिती. मी म्हटलं सर कसा अर्ज करू. मग त्यांनीच कागद मागवून दिला, हां लिहा असं. मग त्यांनी अर्ज त्याच्यावर लिहिलं की शी शुड बी पोस्टेड ॲट कोल्हापूर म्हणून. आणि मग त्यांनी माझी ऑर्डर कोल्हापूरला निघाली. हजर झालो. त्यानंतर मग मध्ये काही वर्ष गेली. मी उपशिक्षणाधिकारी म्हणून कोल्हापूरला काम केलं, सांगलीला काम केलं. पुन्हा MPSCची जाहिरात आली.
क्लास 1ची जाहिरात होती त्यावेळेला. ही मी ज्यावेळेला पहिल्यांदा MPSC दिली त्यावेळेला माझ्याकडे मास्टर्स डिग्री नव्हती. त्याच्यामुळे मला क्लास 1च्या परीक्षेला बसता आलं नाही. मग दरम्यानच्या काळात एक मास्टर डिग्री तर पाहिजे हे तर माझ्या लक्षात आलं. आणि दुसरं मला असं जाणवलं की आपण ज्या शिक्षकांचे तास बघतोय ते मास्टर डिग्री होल्डर आहेत, कारण आय वॉज इन्स्पेक्टिंग ऑफिसर. आणि त्यांच्यापेक्षा कमी शैक्षणिक पात्रता असताना आपल्याला नैतिक अधिकार पोचतो का त्यांचा असेसमेंट करायचा. त्यामुळे आपल्याला किमान मास्टर डिग्री असायलाच पाहिजे. म्हणून मग मी बदलीची शक्यता होती तर मी 4 सेमिस्टरचे फॉर्म एकदम भरले MAचे आणि MAची परीक्षा दिली आणि त्याला मला चांगले डिस्टिंक्शनचे 70% वर मार्क पडलेले आहेत मला. त्यावेळेलाही रजाबिजा काहीच नाही. मग त्यानंतर ज्यावेळेला जाहिरात पुन्हा आली त्यावेळेला मी क्लास 1ला पात्र होते. मग ही 91 सालची गोष्ट. मग त्याचा फॉर्म भरला मी. येताना 5-6 फॉर्म मी कोरे घेऊन आले होते. जे शिक्षक चांगले मला वाटत होते माझ्या मधल्या काळातल्या ऑब्झर्वेशनमध्ये त्यांना मी फॉर्म दिले की मी पण परीक्षेला फॉर्म भरते आणि तुम्ही पण फॉर्म भरा म्हणून. मला त्या शिक्षकांनी विचारलं की मॅडम तुम्ही त्या परीक्षेला बसताय आणि आम्हाला पण तुम्ही फॉर्म आणून दिले आहेत, मग हे कसं. मी म्हटलं अरे 27 जागा आहेत म्हटलं, मला 1 लागणार आहे. 26 जागांवर चांगली माणसं येण्यामध्ये माझा स्वार्थ आहे म्हणून मी तुम्हाला फॉर्म दिले. म्हटलं तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे मग झाली ती परीक्षा झाली आणि त्यावेळेलाही मला रजा नाही, सुट्टी नाही, काही नाही. आदल्या दिवशीपर्यंत ऑफिसला काम करून परीक्षेला गेले आणि MPSCच्या त्या परीक्षेमध्ये मी राज्यात पहिली आले. अरे वा. त्यानंतर मग पोस्टिंग होत गेला. शिक्षणाधिकारी म्हणून सांगलीला झाली. त्यानंतर सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून कोल्हापूरला झाली. त्यानंतर SCRTमध्ये एका वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्टवर होते आणि त्यानंतर माझी बदली बोर्डात झाली सहसचिव म्हणून. आणि मग सहसचिव, त्यानंतर सचिव आणि अध्यक्ष बोर्डाचे विभागाचा, हे 3 पोस्ट म्हणजे सहसचिव ही क्लास 1ची पोस्ट, डेप्युटी डायरेक्टरची पोस्ट ही सचिव, म्हणजे प्रमोशन माझी होत गेली. आणि जॉईंट डायरेक्टर म्हणजे अध्यक्ष कोल्हापूर बोर्ड. आणि नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मी शिक्षण संचालक म्हणजे महाराष्ट्र राज्यामधली सर्वोच्च पोस्ट आमच्या केडरमधली ती मला मिळाली. ऑन मेरिट सगळ्यात, म्हणजे आयुष्यात कुठलाही राजकीय पदाधिकारी कुठल्याही इतर याच्यामध्ये नाही, मेरिटवर मी तिथपर्यंत पोहोचले. आणि राज्याची शिक्षण संचालक आणि बोर्डाची राज्याचे अध्यक्ष म्हणून मी निवृत्त झाले. आणि त्या काळात म्हणजे ते फक्त 12 महिने मला मिळाले त्या काळामध्ये. पण आज जो अभ्यासक्रम आपला राष्ट्रीय लेवलचा आहे, राष्ट्रीय लेवलच्याच परीक्षांना आपली मुलं बसतात, त्या अभ्यासक्रमाचं अपग्रेडेशन माझ्या काळात करून घेतलं मी. त्यानंतर त्यावेळेला फक्त 10वी-12वीची भाषेची पुस्तकं व्हायची आणि सायन्सच्या पुस्तकांसाठी खाजगी प्रकाशकांची पुस्तकं होती. आणि एकेका विषयाला मग 4-4, 5-5 पुस्तकं, पालकांचंही जम्बलिंग व्हायचं आणि मुलांचंही जम्बलिंग व्हायचं की मी कुठलं पुस्तक रेफर करू. मी बोर्डामार्फत त्या कालावधीचा उपयोग करून बोर्डामार्फत सायन्सची आणि इतर विषयांची पुस्तकं, भाषेतर पुस्तकं तयार करून घेतली. आणि ती इतक्या वेगळ्या पद्धतीनं केली आहेत की जर तुम्ही 2010 सालापूर्वीची पुस्तकं पाहिली, 11 सालापूर्वीची आणि नंतरची पुस्तकं पाहिली तर त्याच्यातला फरक म्हणजे जाणवेल, निश्चितपणे जाणवेल. A4 साईजमध्ये ती पुस्तकं केली, इलस्ट्रेटिव्ह केली. त्याच्यासाठी म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटचं जे काही युनिट आहे त्या ठिकाणी आमच्या शिक्षकांना मी पाठवत होते आणि अत्यंत अद्ययावत आणि टू द नेक टू नेक आपण राष्ट्रीय लेवलला त्या काळात आम्ही गेलो. आणि गैरमार्गाविरुद्ध लढा म्हणून एक जे अभियान माझ्या काळात झालं होतं लोकांच्या मदतीनं, ते अजूनसुद्धा ॲप्रिशिएट होतं आहे. त्यावेळेला जी परीक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतली गेली आणि निकाल काही काही विभागांचे 20-20% कमी आले, अजून त्या लेवलला कोणी जाऊ शकलेलं नाही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाच्या मदतीतनं परीक्षा कशी घेता येऊ शकते. आता तुम्ही परीक्षा केंद्राच्या बाहेर चपलाबूट काढलेली पाहता, ते माझ्या काळात त्यावेळेला सुरू केलं आम्ही. खूपशा गोष्टी आम्ही त्यावेळेला केल्या. सिस्टममधले तर चेंजेस म्हणजे असं सांगत बसलं तर तुला 3 तास माझी मुलाखत घ्यावी लागेल, इतके प्रयोग आणि इतक्या गोष्टी केल्या आहेत. पण सुदैवाने मला सगळ्यांची खूप चांगली साथ मिळत गेली. शिक्षकांनी पण प्रेम दिलं, संघटनांनी पण पाठिंबा दिला, वार्ताहरांनीसुद्धा सपोर्ट केला. कारण माझं सगळ्यांना सांगणं असायचं तुम्ही चांगली बातमी मला सांगू नका, पण कुठं काय चुकत असेल
तर मला आधी सांगा. त्याच्यामुळे मग मला फीडबॅक पण चांगला मिळत गेला आणि एक अत्यंत म्हणजे स्वच्छ आणि शिस्तबद्ध माझ्या वाट्याला जायचं कोणाचं धाडस नव्हतं. आणि म्हणजे मी चुकीचं असेल तर शिक्षण मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं, आमदारांचं, खासदारांचं कधीही कुठलंही प्रेशर घेतलं नाही, कधीच घेतलं नाही. त्याच्यामुळे एक स्वतंत्र पद्धतीनं व्यवस्थित काम करून 11 साली मी निवृत्त झाले. आता 12 वर्ष झाली. सगळा प्रभाव तुमच्या मुलांच्यावरती येऊन पडलेला आहे. मुलं आता बोर्डात पण तुमची नक्कीच एवढं नाही सांगताय आहेतच, ती हेरिडिटी चांगली आहे. आणि ते एक तुला सांगायला पाहिजे म्हणजे की ह्याच्यात मुलं चांगली झाली ह्याच्यात माझा मोठेपणा नाही आहे. पहिली 4-5 वर्ष आई म्हणून जे काही मुलांसाठी करायचं असतं, त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी, त्यांच्या आहारासाठी, तब्येतीसाठी, ते मी अगदी व्यवस्थित केलं. पण त्यानंतर एकदा मी अधिकारी झाल्यानंतर माझी एक फिरतीची नोकरी असायची. त्याच्यामुळे मुलांच्याकडे संपूर्ण लक्ष यांनी दिलं. त्यांचा अभ्यास एकतर सुदैवाने माझ्या मुलांना अभ्यासाला बसावून मागं लावावं लागलं, कधीच नाही. आम्हाला आठवतच नाही. म्हणजे आम्ही स्वयंपाक करत असले तर टेबलावर मुलं अभ्यास करत असायची शंका कधी असली की विचारली, इतकं कॅज्युअल होतं सगळं. ती यांच्या मागं लागायची, पप्पा माझा अभ्यास झालाय, माझं पाठ आहे म्हणा. पुस्तकं पाठ म्हणजे मुलांकडे 100% लक्ष, त्यांचा विकास यांच्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे मुलगी पण 2 वेळेला मेरिटला आली, मुलगाही 12वीला मेरिटला आला. मुलीनं आत्ता हे मागच्या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मास्टर डिग्री घेतली. अरे वा. ते शिक्षणाची आवड आमच्या म्हणजे जीन्समध्येच आहे असं झालं आहे. ते हेही शेतकऱ्याचा मुलगा होते पण PhD एका कठीण विषयामध्ये, म्हणजे यांची जी PhD आहे ती एवढ्या कठीण विषयात आहे की तो एक पेपर त्याचा थिसिस त्यांचा रेफरन्ससाठी याला गेला होता. म्हणजे ते 3 प्रती असतात त्याच्या, 2 भारतात आणि 1 बाहेर गेला होता तपासायला. त्यांनी जे रिमार्क दिले त्यांच्याबद्दल की हा PhDपेक्षा पुढच्या डिग्रीचा संशोधन शोध निबंध झालेला आहे म्हणून अतिशय सुंदर काम झालं आहे. हे म्हणजे कोणाचं जे फर्स्ट जनरेशन त्या पद्धतीनं म्हटलं तर लिटरसी, पण त्यांनी खूप चांगली प्रगती केली आणि त्याचा इम्पॅक्ट मुलांवर होतो. माझं काय, मी सुशिक्षित घरातूनच आलेले होते, त्यामुळे माझं यश आणि यांचं यश याच्यामध्ये यांचं यश जास्त उजवं आहे. तसं मेन बाजारामध्ये मी हजर झालो त्यावेळेला फक्त 150 विद्यार्थी होते. 11वी आर्ट्स आणि 11वी सायन्स आणि कॉमर्स सगळे होय. ते 150 विद्यार्थ्याची मी माझ्या कालावधीमध्ये 1000पेक्षा जास्त निवड केली. प्रगती जशी होत जाईल. नाही, आज मेन राजामला ॲडमिशन पाहिजे असेल तर वशिला लावायला लागतं होय. आणि त्यावेळेला पोरं जमा करून आणायची, विद्यार्थी जमा करायचो, गोळा करून आणत होती. वेगवेगळ्या कॉलेजमधनं फिरून. हे सगळा प्रभाव तुमच्यावरती साळुंखे सरांचा आहे. थोडाफार असं बदल नक्की बनेल. सुरुवातच चांगली झाली आहे ना. नाही, सुरुवात जीवनाची माझ्या नोकरीची सुरुवातच चांगली झाली आणि आपण करू शकतो, घडू शकतं, हा एक विश्वास आला ना. विकास मी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि तो आता चालू आहे. आपली स्पर्धिका मी वाचली सगळी, त्यात खूप लोकांची तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रिया वाचल्या, पण बऱ्याचशा गोष्टी आमच्या विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना ह्या माहीत नाही आहेत. म्हणून हा सगळा आमचा खटाटोप आहे की मुलाखतीच्या दरम्यान निदान तुम्ही ओपन होताय, सगळ्या गोष्टी न कळलेल्या पण माहिती होतात, त्या आम्हाला समजल्या. तर आपल्याला विद्यानिकेतन संपूर्ण कुटुंबातर्फे दीर्घायुष्य लाभो. आज आपण वेळ दिलात आणि काही लागलं तर आम्ही सगळी मुलं आहोत एवढं तुम्हाला आम्ही आश्वासन देतो आहे. थँक्यू. तुम्ही आहातच, त्यामुळे आम्हाला आमची मुलं दूर आहेत असं कधीच वाटत नाही. होय, तुमची नेहमीच आम्हाला मदत होत असते, त्यामुळे काय प्रश्न नाही. आज तुम्हाला ओळख करून देतो. तुम्ही कॅनडामध्ये जो राहुलशी भेटला, आपल्या विद्यानिकेतनचं सगळं आता जी मुलाखती घेण्याचं जे काम आहे ते चंदू साबळेचा मोठा मुलगा राहुल कॅनडामध्ये तुम्ही भेटला. लहान मुलगा रोहन आहे, तो आता आलाय. रोहन ये 1 मिनिट. तर रोहनची पण ओळख, हा चंदू सावळेचा मुलगा, वेळ काढून, हा पण IT इंजिनियर आहे, वेळ काढून विद्यार्थ्यांसाठी तो सगळं काम करतोय आणि तोही सगळं बघून भारावून गेला की शिक्षक एवढे आपल्या पप्पांना लाभले. तर त्याच्या डोक्यात कम्पॅरिझन चालतं की मला मिळाले शिक्षक आणि पप्पांना मिळाले शिक्षक कसे होते.
होय. तर तो सुद्धा चंदूचा आणि माझा गडिंग्लजमध्ये आणि आमचा संबंध आलाच.